टीम ते सगळं करत होती असा त्याचा अर्थ कृपया घ्यावा. जसं हे काम सामूहिक असतं तसंच ते काम एक सातत्यपूर्ण अशा प्रक्रियेचा भाग असतं. म्हणजे जी कुणी व्यक्ती अध्यक्ष होते, ती अर्थातच अचानक अध्यक्ष झालेली नसते. ती अध्यक्ष होण्याच्या आधी पण आणि अध्यक्ष पद संपल्यानंतरही कार्यरत असतेच. आणि त्याच्यामुळे जे घडलं ते त्या कार्यकाळात घडलेलं म्हणजे पूर्ण श्रेय त्यांचं असंही नसतं. कारण त्याच्यामध्ये त्या काळात अनेकांचा सहभाग असतो आणि जे उपक्रम घडतात ते आधीच्या काळात झालेल्या उपक्रमांचा एक सातत्यपूर्ण अशा प्रक्रियेचा भाग असतात. त्या अर्थानं मी जे काही घडलं त्याबद्दल तुमच्याशी थोडं संवाद साधणार आहे. मला 30 मिनिटं दिलेली आहेत आणि 30 मिनिटात मी संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर तुम्ही जे प्रश्न विचारायचे असतील ते प्रश्न विचारू शकता. जरूर विचारा. हा मी छात्रभारतीमध्ये सक्रिय झालो 1985 साली. नाही तुम्हालाच बोलायचं. छात्रभारतीची स्थापना छात्रभारतीची स्थापना झालेली आहे 1983 साली आणि मी छात्रभारतीत सक्रिय झालो 1985 साली. त्याआधी कराडमध्ये आमचा एक मोठा ग्रुप होता. तो अनौपचारिक पातळीवर काम करायचा. राष्ट्रसेवक क्रांती दल असं त्या गटाचं नाव होतं. तो 1980 पासून कराडमध्ये काम करत होता. राष्ट्रसेवक क्रांती दल म्हणून आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर कराड, सांगली, सातारा या सगळ्या परिसरात काम करत होतो. प्राध्यापक अर्जुन जाधव सरांना तो ग्रुप चांगला माहिती आहे. मिनाज सय्यद, अविनाश भुतडा आणि आम्ही सर्वजण ते काम करायचो. आणि मग त्या ग्रुपमध्ये काम करत असताना त्या ग्रुपच्या निर्णयाचा भाग म्हणून त्या ग्रुपमध्ये ठरलं अशा पद्धतीने हे करून 1985 साली आम्ही काही जण छात्रभारतीमध्ये सक्रिय झालो. आता अर्जुन जाधव सर अध्यक्ष असताना मी छात्रभारतीमध्ये उपाध्यक्ष होतो. त्यानंतर प्राध्यापक अशोक पवार मला समोर दिसायला लागलेले आहेत. ते अशोक पवार सर अध्यक्ष असताना मी संघटक होतो आणि मग अशोक पवार सरांच्या नंतर मी अध्यक्ष झालो. अर्जुन जाधव सरांनी बोलताना त्यांच्या निवेदनात जे एक वाक्य वापरलं होतं हे खूप महत्त्वाच्या गोष्टी जाधव सरांनी सांगितल्या होत्या. परंतु ते असं म्हणाले की त्यांच्या कार्यकाळात विदर्भामध्ये छात्रभारतीचा फार विस्तार होऊ शकला नव्हता. तो विस्तार अशोक पवारांच्या काळामध्ये आम्ही सर्वांनी सुरू केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशोक पवार आणि आम्ही दोघांनी विदर्भाचा दौरा केला आणि त्यावेळेला पहिल्यांदा छात्रभारतीचे पदाधिकारी अँबॅसेडर गाडीमधून दौरा करत होते असं चित्र दिसलं आणि ते थोडंसं सुखावणारं आणि थोडं अस्वस्थ करणारं असं चित्र होतं. अशोक पवारांनी त्यावेळेला त्या अँबॅसेडर गाडीची व्यवस्था केली होती आणि आम्ही भंडारा, साकोली, नवेगाव, बांध असे ते विदर्भातले अनेक तालुके गोंडपिंपरी, पालथे घालून त्या ठिकाणी छात्रभारतीचा विस्तार कसा होईल हे बघितलं. खूप नवे सहकारी आम्हाला त्या काळात मिळाले. म्हणून मी आधी जे म्हणालो की काम असतं ते सातत्यपूर्ण प्रक्रियेचा भाग असतो. आणि मग ही जी विदर्भातल्या कामाची प्रक्रिया सुरू झाली त्यातून पुढे मी अध्यक्ष झाल्यानंतर नागपूरला जो एक प्रचंड मोठा मोर्चा झाला म्हणजे माझ्या आठवणीमध्ये आजही तो मोर्चा आहे. राजेश इशी आता जे नंतर अध्यक्ष झाले होते राजेश इशी अनेक लोक त्यावेळेला म्हणजे त्या मोर्चाला पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशातून साधारणतः 5,000 विद्यार्थी आले होते. परंतु विदर्भामध्ये आम्ही सर्वजण अनेक मी स्वतः 15 दिवस नागपूरला जाऊन राहिलो होतो आणि नागपूरहून अनेक तालुक्यात फिरायचो आणि विदर्भातून 5,000 विद्यार्थी त्या मी अध्यक्ष असतानाच्या कार्यकालामध्ये त्या मोर्चाला आले होते. विजयसिंह मोहिते पाटील, विलासराव देशमुख अशा सगळ्यांच्याकडे आमचे प्रश्न होते. त्यावेळेला त्यांना भेटून अनेक प्रश्न मार्गी लागले होते. त्यामुळे ही एक सातत्यपूर्ण अशी प्रक्रिया असते. त्या काळात विदर्भामध्ये विस्तार वाढला आणि तो विशेषतः ज्याला आपण पूर्व विदर्भ म्हणतो गडचिरोली, चंद्रपूर अशा भंडारा अशा पूर्व विदर्भामध्ये छात्रभारतीची संघटना मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. पण मी थोडा एकदम पुढे गेलो. मी जरा आता परत मागे येतो. म्हणजे मी स्वतः अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेडचा आहे आणि जामखेड जवळच्या एका छोट्या गावात मी 10वी ला शिकायला होतो.
आणि 10वी पास झाल्यानंतर मला खूप छान मार्क पडले होते. मी आमच्या शाळेमध्ये पहिलाही होतो आणि तिथून अहमदनगरला शिकायला आलो 11वी ला. आणि झालं असं, की ही 1979 सालची गोष्ट आहे, की 1979 साली माझ्या काही व्यक्तिगत अडचणी आणि महाविद्यालयाकडून पुरेसं सहकार्य मिळत नसल्यामुळे अ, म्हणजे मी शाळेत पहिला आलेलो असून सुद्धा एस-एस-सीला त्या वर्षीच्या दिवाळीनंतर मी कॉलेज सोडून परत घरी गेलो. म्हणजे मला शिकायचंच नाही असं सांगून घरी गेलो. आणि ते वर्ष माझं वायाच गेलं ते वर्ष पूर्णपणे. तर त्या पहिल्या 6 मी जेव्हा माझी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून प्राचार्यांना भेटायला जायचो किंवा मला काही समजलं नाही तर त्यासाठी प्राध्यापकांना भेटायचो किंवा मला माझी स्वतःची पुस्तकं नव्हती, तर ती पुस्तकं लायब्ररीमधून मला मिळावीत. काही विशेष पुस्तकं मला मला खूप अभ्यास करायची आवड असायची. पण मला जी पुस्तकं हवी असायची ती नेमकी कुणीतरी प्राध्यापकांनी किंवा अन्य कोणी नेलेली असायची. ती पुस्तकं मिळायची नाहीत. आणि त्याला प्रतिसाद महाविद्यालयाचा काही फारसा सकारात्मक नसायचा. आणि अर्थात माझ्या स्वतःच्या प्रकृतीच्याही काही अडचणी होत्या. आणि मी चक्क कॉलेज सोडून दिलं आणि ते वर्ष माझं वाया गेलं. मी घरी गेलो. आता घरी पण काही जमीन वगैरे काही नसल्यामुळे पुढे आधार काहीच नव्हता. त्यामुळे पुन्हा घरच्यांनी समजावून सांगितल्यानंतर मी पुढच्या वर्षी पुन्हा 11वी शिकायला आलो. 1 वर्ष वाया घालवून. ही मी तुम्हाला का सांगतोय, हा प्रक्रियेचा त्यातून मला जी एक प्रक्रिया कळली त्यासाठी सांगणार आहे. पुढे आल्यानंतर पुन्हा काही प्रॉब्लेम होतेच. शिष्यवृत्ती वेळेवर मिळायची नाही आणि मग जेव्हा पहिल्या वर्षी मी एकटा प्राचार्यांना मी 11वीत होतो आणि तेही सांगतो, की आमचा जो नगर दक्षिण जिल्हा आहे, जामखेड, कर्जत, पाथर्डी, शेवगाव या परिसरामध्ये राष्ट्रसेवा दलाचं काम नव्हतं आणि 11वीला मला कुठला राजकीय विचार माहीत नव्हता. त्या अर्थानं वैचारिक बैठक काही निर्माण होण्याचं कारणही नव्हतं. पण मी एकटा प्राचार्यांना जेव्हा भेटायला जायचो त्या पहिल्या वर्षी, माझ्या अडचणी सांगायला, त्यावेळेला प्राचार्य नीट मान वर करून ऐकायचे सुद्धा नाही. आणि "हां, ठीक आहे, ठीक आहे. जावा तुम्ही." काय प्रश्न सुटायचा नाही आणि ते नीट ऐकूनही घ्यायचे नाहीत. मान वर करून बघायचे पण नाहीत. असे अनुभव आले 11वीतल्या त्या मला. पुढच्या वर्षी जेव्हा मी परत 11वीला आलो, तेव्हा शिष्यवृत्तीचा माझ्यासारखाच अन्य ज्यांचा प्रश्न आहे, अशा 7-8 जणांना घेऊन मी प्राचार्यांच्या केबिनमध्ये गेलो. कारण शिष्यवृत्ती मिळाल्याशिवाय पुढचं काहीच माझं गाडं हलणार नव्हतंच. वडिलांची फार शक्यता नव्हती पैसे पाठवण्याची. आणि जेव्हा 7-8 मुलांना घेऊन गेलो, त्यावेळेला मात्र प्राचार्यांनी "या, बसा" असं म्हणून पुढे आम्हाला खुर्ची बसायला दिली. आता तो जो मी 11वीतला मुलगा होतो, माझ्याच डोक्यातलं चक्र सुरू झालं, की मागच्या वर्षी जेव्हा मी एकटा आलो, तेव्हा हे प्राचार्य मान वर करून माझ्याकडे बघायला तयार नव्हते. आता जेव्हा 7-8 जणांना घेऊन गेलो, तेव्हा मात्र बसा म्हणून खुर्ची देतात बसायला आणि कुठेतरी लक्षात आलं, की ही संघटनेची ताकद आहे, ही सामूहिक ताकद आहे. एकट्यानं प्रश्न सुटत नाहीत, सामूहिकतेनं प्रश्न सुटतात. अशा पद्धतीची एक जाणीव झाली. ही गोष्ट आहे 1979-80 सालची. छात्र भारती काही त्यावेळेला स्थापन झालेली नव्हती. पुढे मग आम्ही महाविद्यालयात मी सायन्सला होतो. मला काही फार सार्वजनिक काम करता आलं असं नाही, पण तरीसुद्धा ग्रंथालयातल्या पुस्तकांच्यासाठी, सायकल स्टँडसाठी आणि सर्वात महत्त्वाचं काम त्या काळात जे केलं, ज्याचा एक थोडा उल्लेख अर्जुन जाधवांच्याही निवेदनात आला होता. म्हणजे त्यावेळेला म्हणजे आता तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी एस-टी बसनं कॉलेजला येत असतील. पण आमच्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा जेवणाचा डबासुद्धा एस-टीनं यायचा. म्हणजे राहायला नगरमध्ये, पण नगर शहरातल्या 2 तासाच्या अंतरावर असलेल्या गावातून सकाळी डबा यायचा. तर ती डबा घेऊन येणारी एस-टी बस कॉलेज सुरू होण्याच्या आधी यावी, असं तिचं वेळापत्रक असायला हवं. नाहीतर जेवणाचा डबा आणायला स्टँडवर जाण्यासाठी आमचे कॉलेजचे 1-2 तास बुडतात. या मुद्द्यावर त्यावेळेला आम्ही एस-टी डेपो मॅनेजरला जाऊन निवेदन देऊन आंदोलन केल्याचं मला आठवतंय. आता काही फार विद्यार्थ्यांना घरून अशा पद्धतीने एस-टी डबा येत असेल असं मला वाटत नाही. अनेक प्रश्न असायचे एस-टीच्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये ते डबे यायचे, त्या गरमीमध्ये डबे यायचे. 2 वेळचा डबा एकाच वेळेला यायचा आणि मग संध्याकाळपर्यंत ती भाजी बऱ्याच वेळेला विटलेली असायची आणि मग संध्याकाळचं जेवण हे बऱ्याच वेळेला चटणीबरोबर अनेक विद्यार्थी करायचे. तर असे अनेक प्रश्न त्यावेळेला सोडवले. मग पुढे मी
कराडला गेलो औषध निर्माण शास्त्रच्या शिक्षणासाठी आणि मग कराडला तुम्हाला सांगितलं तसं 85 साली छात्र भारतीचं काम आम्ही सुरू केलं. कराडचं छात्र भारतीचं युनिट हे त्या काळात एकूणच म्हणजे आता जसं नाशिकचं युनिट, संगमनेरचं युनिट, मुंबईचं युनिट चर्चेत आहे, तसं कराडचं युनिट खूप चर्चेत असायचं. कराडचं युनिट शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी तर काम करायचंच, पण त्याचबरोबर अनेक सामाजिक प्रश्नांना ते हात घालत असल्यामुळे मी नेहमी सांगतो की तिथे जी अर्बन बँक होती, त्या अर्बन बँकेचा एक मोठा हॉल, त्या अर्बन बँकेचे DS एरम नावाचे चेअरमननी कायमस्वरूपी आम्हाला दिलेला होता की अ, छात्र भारतीने कार्यक्रम आयोजित केला तर तो हॉल मी त्यावेळेला हजार एक लोक त्या कार्यक्रमाला जमायचे. त्यातले 500 विद्यार्थी असायचे आणि 500 नागरिक असायचे. त्यामुळे कराडच्या त्या युनिटचं अशी अनेक वैशिष्ट्य होती. शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी आघाडीवर असायचे. सामाजिक प्रश्नांच्या बाबतीतही आघाडीवर असायचे आणि त्याचबरोबर अनेक रचनात्मक उपक्रम. पण तिथं एक वैशिष्ट्य असं होतं की इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, औषध निर्माण शास्त्र म्हणजे फार्मसी कॉलेज, सायन्स कॉलेज असे अनेक टेक्निकल कॉलेजेस होते आणि त्या कॅम्पसमध्ये छात्र भारतीचं युनिट खूप ताकदवान असल्यामुळं ते टेक्निकल प्रश्नही हाताळणारं ते युनिट होतं आणि त्याचबरोबर बौद्धिकदृष्ट्या ते युनिट फार सक्षम होतं आणि ते बौद्धिकदृष्ट्या युनिट सक्षम असल्यामुळं पुढच्या काळामध्ये छात्र भारतीचं जे द्वैमासिक निघायचं त्याची जबाबदारी पण कराडच्या केंद्राकडे आली. मी पदवीधर झालो. पुन्हा त्याच महाविद्यालयात 1.5 वर्ष मी शिकवत होतो डिप्लोमा फार्मसीला आणि मग एका स्टेजला मला वाटतं धुळ्याच्या अधिवेशनामध्येच अशोक पवार अध्यक्ष झाले आणि तिथेच मी संघटनेला सांगितलं की मी आता इथून पुढे नोकरी करणार नाही आणि मी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं माझा मानस आहे. तशी घोषणाही त्या अधिवेशनात झाली आणि मग मी 1990 पासून पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली. तो आज अखेर पूर्णवेळ कार्यकर्ताच आहे. फार्मसीच्या माझे औषध निर्माण शास्त्राचं जे माझं शिक्षण झालं शिवाजी विद्यापीठामधून, तो कायम मी विद्यापीठामध्ये दुसरा किंवा तिसरा असायचो. त्यामुळं पदवी ही रँक होल्डर पदवी औषध निर्माण शास्त्रातल्या पदवीमध्ये मी शिवाजी विद्यापीठाचा रँक होल्डर होतो. मला औषध निर्माण मधल्या अनेक कंपन्यांच्या मध्ये ऑफर होती, परंतु नोकरी करायची नाही असंच ठरवलं होतं आणि मग मी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कामाला लागलो आणि मग पुढे छात्र भारतीचा तो जो प्रवास सुरू झाला त्या प्रवासामध्ये अनेक गोष्टी करता आल्या. वेळ कमी आहे, फार वेळ बोलायला नाहीये. कॉपी विरोधी अभियानाचा जो उल्लेख अर्जुन जाधव सरांनी केला, त्यांच्या कार्यकाळात ते सुरू झालं. पुढे हा उपक्रम आपण अधिक ताकदीनं चालवला आणि कॉपी विरोधी अभियानाच्या बाबतीत आपली ती जी मांडणी होती, म्हणजे ती मांडणी आपली केवळ नैतिक नव्हती. म्हणजे कॉपी करणं हे काहीतरी अनैतिक आहे किंवा चूक आहे अशी मांडणी नव्हती आपली. आपली मांडणी अशी होती की कॉपी केल्यामुळं विद्यार्थी जीवन संघर्षामध्ये लढायला सक्षम होत नाही. शिवाजी महाराजांनी तलवार दिली लढण्यासाठी. शिवाजी महाराजांचा काळ बदलल्यानंतर महात्मा फुले यांनी आपल्या हातामध्ये पेन आणि पुस्तक दिलं आणि आधुनिक काळामध्ये जी लढाई बहुजन समाजाला पुढे न्यायची आहे, ती आता तलवारीनं लढण्याची लढाई नाहीये, तर ती आता पेन आणि पुस्तकाच्या आधारे लढण्याची लढाई आहे. आणि मग ही पेन आणि पुस्तकाच्या आधारे लढण्याची जी लढाई आहे, ती चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून आणि चांगल्या पद्धतीनं पास होऊनच आपण लढू शकू. म्हणून कॉपी करण्यानं बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. हे नुकसान टाळायचं आणि म्हणून कॉपीला प्रोत्साहन देणारे जे शिक्षक असतील, हे शिक्षक तुमचे माझे मित्र नाहीत. कॉपी करायला प्रोत्साहन देणारे शिक्षक आपले मित्र नाहीत, ते आपले शत्रू आहेत. ते आपल्याला अज्ञानामध्ये ठेवू इच्छित आहेत आणि बहुजन समाजाला एक प्रकारे अज्ञानात ठेवू इच्छित आहेत. म्हणून कॉपी करायची नाही. म्हणजे कॉपी विरोधी अभियान हे केवळ नैतिकतेच्या आधारावर आपण चालवत नव्हतो. ते अभियान बहुजन समाजात चांगल्या शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे अशा आधारे चालवत होतो. तसंच मला आठवतंय की नंतर मी अध्यक्ष झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू झाला छात्र भारती संघटनेमध्ये आणि तो उपक्रम होता नापास विद्यार्थ्यांचे मेळावे. आता याची फार चर्चा झाली त्या काळातल्या शैक्षणिक विश्वामध्ये की नापास विद्यार्थी
विद्यार्थ्यांचे मेळावे कशी काही संघटना घेते? हे नापास होणं हे काय असा अभिमानाचा विषय आहे काय? हॅलो? नापास होणं हा अभिमानाचा विषय कसा काय असू शकतो? आणि म्हणून नापास विद्यार्थ्यांचे जे मेळावे आपण घेतले. एकच मिनिट हं. नापास विद्यार्थ्यांचे जे मेळावे घेतले, त्या म्हणजे मी हे का सांगतोय लक्षात घ्या. छात्र भारतीनं जे उपक्रम ठरवले, ते उपक्रम ठरवत असताना त्या उपक्रमामध्ये जे नाविन्य असायचं, त्या नाविन्याच्या सोबत हे उपक्रम आपण का करत आहोत, याची जी मांडणी असायची, ही मांडणी फार महत्त्वाची असायची. आणि म्हणून नापास विद्यार्थ्यांचा मेळावे घेताना आपण असं महाराष्ट्रातल्या शिक्षण विश्वाला सांगितलं, की ज्या विद्यार्थ्याच्या कपाळावर नापाशीचा शिक्का मारला जातो, ही त्याचा कमकुवतपणा नाहीये. त्याच्यामध्ये काहीच कौशल्य नाहीयेत किंवा त्याला काहीच येत नाही म्हणून तो नापास झालाय असं नाही. तर व्यवस्थेनं त्याला नापास ठेवण्याची एक षडयंत्र रचलेलं आहे. व्यवस्थेनं त्याला समान संधी देणं नाकारलेलं आहे. आणि व्यवस्थेनं समान संधी देणं नाकारलेलं असल्यामुळे जर तो नापास झाला असेल, तर अशा नापास विद्यार्थ्यांची छात्र भारती ही मित्र संघटना आहे. आणि अशा नापास विद्यार्थ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी, मानसिक उभारी देण्यासाठी तू आज फक्त स्मरणशक्तीच्या कौशल्यावर आधारलेली जी परीक्षा आहे, फक्त स्मरणशक्तीवर आधारलेल्या परीक्षेत तू नापास झालेला आहेस. स्मरणशक्ती पण तू डेव्हलप करू शकतोस, पण स्मरणशक्ती हेच आयुष्यामध्ये महत्त्वाचं नसतं. तुझ्यामध्ये अनेक कौशल्य आहेत, जी कौशल्य जीवनामध्ये लढायला तुला उपयोगी पडू शकतील. तू परीक्षेत नापास झाला म्हणजे जीवनाच्या लढाईमध्ये तू नापास झालेली नाहीस, असं मुलांना सांगण्याचे मेळावे होते. आणि मला निश्चित खात्री आहे की या नापास विद्यार्थ्यांच्या मेळाव्यामधून नापास झालेल्या अनेक विद्यार्थिनींना पुढे एक मानसिक उभारी मिळाली आणि त्यांना असं लक्षात आलं की आपल्यात सुद्धा काहीतरी आहे आणि आपल्यात जे आहे त्याचा विकास झाला. आता मी या ठिकाणी जे असे म्हणालो की फक्त स्मरणशक्तीच्या आधारावर होणारी परीक्षा आणि मग या ठिकाणी मी निश्चितपणे असं मला आनंद वाटेल म्हणायला की मी एक मांडणी करायला सुरुवात केली पुढच्या काळामध्ये. आरक्षणाच्या धोरणाची छात्र भारती ही समर्थक आहे. जातीनिहाय आरक्षणाची समर्थक आहे. आरक्षणाचं समर्थन करत असताना ऐतिहासिक काळात झालेला अन्याय दूर करण्यासाठी सामाजिक न्यायाची भूमिका घेतली पाहिजे असं म्हणत असतानाच आपण जी एक मांडणी सुरू केली ती फार महत्त्वाची होती छात्र भारती. ती मांडणी काय होती की आरक्षणाच्या विरोधकांच्याकडून मेरिटचा प्रश्न उपस्थित केला गेला की आरक्षणामुळे मेरिट धोक्यात येते. आरक्षणामुळे कमी मार्क पडलेल्यांना सुद्धा मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळतो आणि गुणवत्ता धोक्यात येते. आणि मग छात्र भारतीनं अशी मांडणी सुरू केली की गुणवत्ता म्हणजे काय रे भाऊ? गुणवत्ता कशाला म्हणतात रे भाऊ? तुम्ही परीक्षा घेता स्मरणशक्तीची, म्हणजे वाचायचं, वाचलेलं पाठ करायचं आणि पाठ केलेलं त्या 3 तासामध्ये जेवढं पाहिजे तेवढं कागदावर उतरवायचं. वाचायचं, वाचलेलं पाठ करायचं आणि पाठ केलेल्यापैकी परीक्षेच्या त्या 3 तासात जेवढं हवं पाहिजे तेवढं उतरवायचं. हे ज्याला जमतं त्याला तुम्ही गुणवत्ताधारक म्हणता आणि हे ज्याला जमत नाही त्याला तुम्ही गुणवत्ता नसलेला म्हणता किंवा तिला गुणवत्ता नाही असं म्हणता. जीवनामध्ये एवढंच एक कौशल्य असतं का? किंवा मानवी जीवन जे विकसित होत गेलं उत्क्रांतीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही एवढंच कौशल्य काय? आणि मग पुढे आपण असं म्हणायला सुरुवात केली, मी उत्क्रांतीचा अभ्यासक होतो. मी औषध निर्माणशास्त्र, शरीरशास्त्र, शरीर रचनाशास्त्र हे शिकवलेलं होतं 1.5 वर्ष आणि त्यामुळे उत्क्रांतीचा आधार घेऊन मी असं सांगायला सुरुवात केली की उत्क्रांतीचं शास्त्र असं सांगतं की मनुष्य ज्या अवयवाचा अधिक वापर करतो तो त्याचा अवयव अधिक विकसित होतो आणि ज्या अवयवाचा वापर आपण कमी करतो किंवा करत नाही असा अवयव नंतर मानवी शरीराला त्याचा उपयोग न केल्यामुळे तो नामशेष होतो. म्हणजे जे अपेंडिक्स असतं ते अपेंडिक्स
गाई बैलाच्या शरीरामध्ये ते प्रचंड मोठं जवळपास 6 इंचापेक्षा जास्त लांबीचं असतं. मानवी शरीरामध्ये ते 1 किंवा 1.5 इंचाच्या लांबीचं असतं. पण जोपर्यंत अग्नीचा शोध लागलेला नव्हता आणि मनुष्य सुद्धा कच्चं अन्न आणि कच्चं मांस खात होता, तेव्हा माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा हे अपेंडिक्स 6 इंचाचं होतं. पुढे अग्नीचा शोध लागला आणि आपण शिजवलेलं अन्न खायला सुरुवात केली. त्यामुळे अपेंडिक्सचा उपयोग संपला आणि अपेंडिक्सचा आकार लहान होत गेला. किंवा उत्क्रांतीचं सांगते, की माणसाला जे माणूसाचा जो पूर्वज होता उत्क्रांतीमधला त्याला त्याला शेपूट होतं. परंतु माणसाला पुढे आता शेपूट नाहीये, पण त्या शेपटाची जागा आहे. तशा आता हे मी अधिक लांबवत नाही. पण मग असं आपण सांगायला सुरुवात केली, की ज्या स्मरणशक्तीच्या कौशल्याची तुम्ही परीक्षा घेता, ते वाचण्याचा अधिकार बहुजन समाजाला हजारो वर्ष तुमच्या व्यवस्थेनं दिलेलाच नव्हता. तुमचेच पूर्वज वाचत होते. तुमचेच पूर्वज श्लोक पाठ करत होते. तुमचेच पूर्वज मंत्र पाठ करत होते. आम्हाला तिकडे बघायलाही परवानगी नव्हती आणि त्याच्यामुळे तुम्ही हजारो वर्ष श्लोक पाठ करत आलायत. तुमची स्मरणशक्ती विकसित झाली असेल. आम्हाला तिकडे बघायलाही संधी नव्हती. शंभुकानं ऐकून वेद पाठ केले तर त्याला रामाच्या राज्यामध्ये मारलं गेलं. त्याच्यामुळे आमचं स्मरणशक्तीचं कौशल्य आता कुठेतरी विकसित व्हायला लागले. मग जेव्हा तुम्ही मंत्र पाठ करत होतात, श्लोक म्हणत होतात, त्या काळामध्ये आम्ही पाभर धरत होतो आणि पाभरीवर पेरणी करून एका दाण्यातून 1000 दाणे निर्माण करत होतो. त्या काळामध्ये आम्ही कुंभाराच्या चाकावरती चाक फिरवून काहीतरी निर्माण करत होतो, जे तुम्हाला पाणी प्यायला उपयोगी पडत होतं. लोहाराच्या भात्यावरती उष्णतेसमोर घाव घालून वस्तू निर्माण करत होतो, ज्या तुमच्या जीवनामध्ये सुविधा निर्माण करत होत्या. आम्ही बहुजन समाजानं निर्मितीची कौशल्य आत्मसात केली 1000 वर्षात. त्या निर्मितीच्या कौशल्यांना परीक्षा पद्धतीमध्ये स्थान नाही आणि तुम्ही जी कौशल्य हजारो वर्ष आत्मसात केली, तेवढीच परीक्षा तुम्ही घेता आणि आमच्या कपाळावर नापाशीचा शिक्का मारता. हे अन्यायकारक आहे. परीक्षेमध्ये निर्मितीच्या कौशल्यांना जर स्थान दिलं, तर आम्ही कुठेच मागे राहणार नाहीत. उलट आम्हीच गुणवत्ताधारक ठरू आणि मग मेरिट म्हणजे काय? गुणवत्ता म्हणजे काय? हा जो इश्यू छात्र भारतीनं चर्चा विश्वात आणला, तो मला असं वाटतं, की फार महत्वाचा होता. तो आजही आपल्याला आरक्षण विरोधकांना सांगायला पाहिजे. बहुजन समाजाची जी निर्मितीची संस्कृती आहे, एका दाण्यातून 1000 दाणे निर्माण करण्याची संस्कृती आहे. या संस्कृतीला केंद्रस्थानी आणण्यासाठी ह्या गुणवत्तेचा मुद्दा आजही चर्चेत आणला पाहिजे. हे छात्र भारतीचं क्रेडिट आहे असं मी मानतो. छात्र भारतीनं नेहमीच हटके विचार केलेला आहे. लक्षात घ्या. हाच मुद्दा मला मांडायचा आहे. अनेक आंदोलन झालेली आहेत. मी आमच्या काळातल्या नागपूरच्या मोर्चाची आठवण सांगितली, तसे अनेक आठवणी सांगता येतील. शिष्टमंडळातल्या आठवणी सांगता येतील, संघटनात्मक काळातल्या. पण वैशिष्ट्य छात्र भारतीचं काय राहिलेलं आहे, की छात्र भारतीनं नेहमी जी मांडणी केली, त्या मांडणीतून बहुजन समाजाच्या अडचणींचा आणि विकासाचा मुद्दा नेमकेपणानं पुढे गेलेला आहे. रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री होते आणि रामकृष्ण मोरेंनी पहिलीपासून इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. आता मी इथे तुम्हाला मुद्दाम एक फरक सांगतो, म्हणजे मला कुठलाही वाद अशा अर्थाने सांगत नाही. परंतु छात्र भारती ही समाजवादी चळवळीचा हिस्सा आहे. छात्र भारती लोकशाही समाजवाद मानते. पण समाजवादी चळवळीमधल्या ज्या अन्य संघटना आहेत, या अन्य संघटनांच्या पेक्षा छात्र भारतीचं हे नेहमी वेगळेपण असं राहिलेलं आहे, की छात्र भारतीनं विचारपूर्वक बहुजन समाजाच्या हिताची भूमिका घेतली आहे. आणि बऱ्याच वेळेला समाजवादी परिवारातल्या अन्य संघटना वेगळी भूमिका सगळे मिळून घेत असताना छात्र भारतीनं मात्र बहुजन समाजाच्या हिताची वेगळी भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री असताना जेव्हा त्यांनी पहिलीपासून शिक्षणाचा मुद्दा निर्णय घेतला, तर समाजवादी परिवारातल्या अनेक संघटना ह्या पहिलीपासून इंग्रजीच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या होत्या. आणि मला आठवतंय, की त्यावेळेला मी छात्र भारतीच्या द्वैमासिकाचा संपादक होतो की नव्हतो मला माहित नाही, परंतु छात्र भारतीचं जे त्यानंतरचा अंक निघाला, त्या अंकावरती असं लिहिलेलं होतं,
की इंग्रजी शिकवा, पण नीट शिकवा. हां. आणि छात्रवार्तीनं पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याला पाठिंबा दिला होता. त्यावेळेला अनेकांनी विचारलं समाजवादी चळवळीतल्या ज्येष्ठांनी, की तुम्ही कशी काय अशी भूमिका घेता? हे चूक आहे. पण आपण असं सांगितलं होतं, की इंग्रजी शिकता आलं पाहिजे. आणि मग आपण जी एक भूमिका मांडली ती नीट ऐका, की इंग्रजी शिकायचं, पण इंग्रजीतून शिकायचं नाही. हां. इंग्रजी शिकायचं, पण इंग्रजीतून शिकायचं नाही. बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना चांगलं इंग्रजी बोलता आलं पाहिजे, चांगलं इंग्रजी लिहिता आलं पाहिजे. याचं कारण ज्या काही रोजगाराच्या संधी आहेत भविष्यकाळामध्ये, त्या रोजगाराच्या संधी जर इंग्रजी शिक्षणाशी संबंधित असतील, तर इंग्रजी जर आम्ही नाही शिकलो, तर रोजगारापासून आम्ही वंचित राहू. म्हणून आम्हाला इंग्रजी शिकलं पाहिजे. त्यावेळेला आपण ती भूमिका घेतली आणि ती म्हणजे कॉम्प्युटर एज्युकेशनबद्दल सुद्धा आपण आपली भूमिका फार लवकर दुरुस्त केली होती. म्हणजे असं आहे, की आदर्शवाद तर जपला पाहिजेच. पण आदर्शवाद जपत असताना व्यवहार पण बघितला पाहिजे. म्हणजे मी अध्यक्ष असताना शिक्षणाबद्दलचं एक प्रदर्शन बनवलं होतं. बहुजन समाजाच्या शिक्षणाचा अधिकार म्हणून. आणि साने गुरुजी स्मारकावरच्या बॅरिस्टर नाथपे हॉलमध्ये ते प्रदर्शन लावलेलं होतं. आणि ते उद्घाटन करायला एका ज्येष्ठ समाजवादी नेत्यांना बोलवलेलं. फार मोठे नेते होते ते. म्हणजे त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे आता. पण एक वेगळा मुद्दा मांडतोय म्हणून खुलासाही करतो, की ते आदरणीयच होते. पण त्या पोस्टर प्रदर्शनमध्ये शिक्षण कशासाठी असं एक होतं आणि शिक्षण रोजगारासाठी अशा पद्धतीचं त्या एका पोस्टरवर लिहिलेलं होतं. तर ते समाजवादी नेते असं म्हणाले, की नंतर उद्घाटनपर भाषणात बोलताना, की शिक्षणाचा उद्देश रोजगार, नोकरी मिळवण्यासाठी फक्त नाहीये, तर शिक्षणाचा उद्देश हा चांगला माणूस घडवण्यासाठी आहे. त्यामुळं शिक्षण आणि नोकरी असा संदर्भ जोडणारं हे हे एक तुमचं पोस्टर तेवढं मला खटकलं. त्यावेळेला मला अतिशय नम्रपणे सांगावं लागलं, की नाही, छात्रवारती ज्या विद्यार्थी घटकामध्ये काम करते, त्या विद्यार्थी घटकांच्यासाठी शिक्षण मिळाल्यानंतर शिक्षणामधून अशी काही कौशल्ये आम्हाला मिळाली पाहिजेत, की जे आम्हाला रोजगार किंवा स्वयंरोजगार उभा करण्यासाठी मदत करतील आणि आम्ही त्याचे समर्थक आहोत. आम्ही ही भूमिका मांडत राहणार आहोत. चांगला माणूस बनवण्यासाठी शिक्षण आहेच, हे तर छात्रवार्तीला काही अमान्य असण्याचं कारणच नव्हतं. ते छात्रवार्ती मांडतच होती. पण छात्रवार्ती ज्या घटकांच्यामध्ये काम करते, त्या घटकासाठी हे महत्वाचं होतं. महाराष्ट्र सोशल फोरमच्या उद्घाटनामध्ये कृष्णा नावाचे संगीतकार जे म्हणाले, त्याचा मी इथं उल्लेख करतो आणि मग मी माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे येतो कारण 40 मिनिटं सुरू होऊन झालेली आहेत आत्ताच. अर्थात माझं सुरू होऊन एवढी 25 मिनिटं झालेली आहेत. तर मला जो मुद्दा सांगायचा आहे त्या मुद्द्यासाठी मी माझा अनुभव सांगतो. कराडला जे आमचं छात्रवार्तीचं युनिट काम करायचं, तिथे औषध निर्माण शास्त्रामध्ये मी काम करत असताना माझा एक ज्युनियर मित्र होता. माझ्या मागच्या वर्गात शिकणारा आणि तो छान होता म्हणजे स्मार्ट होता, अभ्यासू होता. त्यानं छात्रवार्तीच्या कार्यक्रमांना यावं, बैठकांना यावं असं माझी इच्छा होती. उदगीरचा होता तो आणि त्याने यावं अशी माझी इच्छा असायची म्हणून मी त्याला सारखं बैठकाचे निमंत्रण द्यायचो, कार्यक्रमांचं निमंत्रण द्यायचो. पण तो काही यायचा नाही. तो कार्यक्रमांना काही यायचा नाही. हा मला निरोप मिळालाय. मी आवश्यक तेवढं बोलतो. तर तो श्याम बोतीकर असं त्याचं नाव होतं आणि तो छात्रवार्तीच्या कार्यक्रमाला यायचा नाही. माझी खूप इच्छा असायची की त्याने कार्यक्रमाला बैठकाला यावं. नंतर काय झालं, की तो आमची युनिव्हर्सिटीची वार्षिक परीक्षा असताना तो आजारी पडला आणि खूप आजारी पडला, गंभीरपणे आजारी पडला. मग उदगीरहून त्याचे आई-वडील येणं शक्य नव्हतं. आम्ही मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेला, ॲडमिट केला आणि त्याचं युरिनरी स्टोनचं ऑपरेशन झालं आणि आम्ही सगळेजण हॉस्पिटलमध्येच झोपायचो. सकाळी उठून आम्ही फक्त दोघेजण परीक्षा द्यायला जायचो. त्याला परीक्षा देणं शक्य नव्हतं. तो 7-8 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्याला जेव्हा डिस्चार्ज मिळाला आणि पुन्हा आम्ही त्याला हॉस्टेलला जेव्हा घेऊन आलो, तो दुसऱ्या दिवशी तो माझ्या खोलीत आला आणि मला असं म्हणाला, की "सुभाष, आता छात्रवार्तीची पुढची बैठक कधी आहे रे?" आता बघा, त्याला जेव्हा आम्ही मदत केली, त्यावेळेला आमच्या डोक्यात काही हा विषय नव्हता.
की यानं छात्र भारतीत यायला पाहिजे, तो येत नाही. पण त्याला मात्र असं वाटलं, की दुसऱ्या दिवशी त्याने की आपलं बैठक कधी आहे? माणसं शिकत असतात. म्हणजे मी जो माझ्या पूर्णवेळ कार्यकर्त्याच्या 30 वर्षाच्या सगळ्या कार्यकाळात नंतर जो एक सतत मुद्दा मांडत आलोय, की चळवळीमध्ये जी माणसं जोडली जातात, ती माणसं इथून जोडली जात नाहीत. ती माणसं पोटापासून जोडली जातात. हां. हे महत्वाचं आहे. विचार महत्वाचा आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे, की मी तर सतत वैचारिक मांडणी करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे विचार महत्वाचा आहे. पण चळवळीत जी माणसं जोडली जातात, ती मात्र पोटातून येतात, पोटापासून येतात. म्हणून तुमचे जे कार्यक्रम असतात, ते संतुलित असे असावे लागतात, की पोटाचा प्रश्न म्हणजे अनेक अंगाने येतो. पोटाचे प्रश्न सोडवणारे कार्यक्रमातून माणसं जोडली जातात आणि जोडलेली माणसं जेव्हा तुमच्या शिबिराला येतात, तेव्हा ती माणसं तुमचा विचार समजून घेतात. म्हणजे महाविद्यालयात जाऊन तुम्ही सुद्धा आता कधी असं काही तर सांगत नसणार, की छात्र भारती लोकशाही समाजवाद मानते. मग लोकशाही समाजवाद खूप महान तत्वज्ञान आहे आणि ते खूप महान तत्वज्ञान असल्यामुळे तुम्ही या. आणि असं कोणी येत नसतं. लोकशाही समाजवाद फार महान तत्वज्ञान आहे म्हणून. छात्र भारती फी माफीचा लढा लढवते आणि नाशिकमधल्या विद्यार्थ्यांना फी परतावा मिळवून देते. तिथून विद्यार्थी येतात. छात्र भारती तुमचे काही दैनंदिन प्रश्न सोडवते म्हणून येतात आणि मग आल्यावर आपल्या अंतर्गत कार्यक्रमामध्ये ते लोकशाही समाजवाद ही किती महान तत्वज्ञान आहे हे समजून घेत असतात. तर आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. एखादा वाद घालत असेल वैचारिक म्हणजे गरजेपुरता वाद जरूर करावा वैचारिक, पण मर्यादेपलीकडे वाद घालत असेल, तर त्याच्याशी आपण दैनंदिन प्रश्नाशी संबंधित मुद्द्यावर अधिक संपर्क ठेवावा आणि त्या संपर्कामधून हळू तो संघटनेबरोबर निश्चितपणे जोडला जाऊ शकतो, असं माझं मत आहे. एक वेगळा मुद्दा आता मी जरा तुमच्यासमोर मांडतो. व्हायचे. आणि मग एके वेळेला मला वाटतं अजित शिंदेच अध्यक्ष असतील, त्यावेळेला मी त्यांना असं म्हणालो, की "अरे काय तुम्ही प्रत्येक वेळेला मला तोच विषय देतायत. मला कधीतरी एखादा वेगळा विषय द्या." तर ते म्हणे, "तुम्ही काय विषय मांडू इच्छिता?" हा जरा गमतीचा भाग आहे, नीट ऐकून घ्या. अर्थात विचार आहेत त्यात. त्यावेळेला मी त्यांना असं म्हणालो, की महाराष्ट्रातल्या किमान 25 शहरांच्या मधल्या भिंती आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी रंगवलेल्या आहेत, या ना त्या कारणांनी. कधी अधिवेशनाच्या घोषणा, कधी मोर्चाच्या घोषणा, कधी शिबिराच्या घोषणा रंगवायला किमान 25 शहरातल्या म्हणजे मी नेहमी असं सांगतो, की माझं क्वालिफिकेशनमध्ये हे पण क्वालिफिकेशन नोंदवत जा, की 25 शहरातल्या भिंती रंगवलेल्या आहेत. आणि मग मी एका शिबिरामध्ये रात्री 12 नंतर शहरातल्या भिंती रंगवताना भेटलेले दारुडे या विषयावरती म्हटलं मी जरा बोलतो. अनेकांना वाटलं, की अरे हा काय विषय आहे? पण लक्षात घ्या, की छात्र भारतीमध्ये एकेकाळी असे केंद्र होते, अशा टीम होत्या, की त्यांना लहर आली, की ते रात्री 11 नंतर चुन्याचे आणि गेरूचे डबे घेऊन निघायचे आणि गावभर भिंती रंगवून यायचे. आज ते शक्य नाहीये. मी तुम्हाला हे करा असं सांगत नाहीये. आज जमाना बदललाय. टी-एन शेषन आल्यापासून हे सगळं बंद झालं. आता तुमच्या हातामध्ये सोशल मीडिया आलेला आहे. त्यामुळं काळ बदलत असतो तसं बदलावं लागतं. जुन्या लोकांनी आमच्या काळात आम्ही असं करत होतो, तुम्ही का करत नाहीत असं विचारायचं नसतं. बदलत्या काळासोबत हत्यारं बदलतात. आता सोशल मीडिया कसा नीट वापरायचा हे तुम्हाला मला शिकलं पाहिजे. पण रा रात्रीच्या वेळेला जे जग दिसायचं, रात्री भिंती रंगवायला गेल्यानंतर, मी त्यासाठी तुम्हाला हे सांगतोय, की शिबिरामधल्या एखाद्या बौद्धिकामधून जितका समाज कळायचा, तितकाच रात्री 11 नंतर आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत ज्या भिंती रंगवायचो आणि ते रंगवत असताना जो समाज, रात्रीचा जागता समाज दिसायचा आणि मग त्याच्यात दारुडे पण भेटायचे आणि येस, शरद कोकाटे सांगतायत, की दोंदे सरांनी ते पण नाशिकमध्ये भिंती रंगवायचे. अनेक वर्षे चालत होतं. आम्हाला जे दारुडे भेटायचे रात्री त्याच्यात पोलीस पण भेटायचे. दारू पिलेले पोलीस पण भेटायचे. आणि मग तिथून जो समाज कळायचा त्याच्यातून या समाजाचे नेमके प्रश्न काय आहेत आणि ते कसं आपल्याला बोललं पाहिजे
याचं एक गणित कळायचं. सगळंच शिबिरामधून आणि सगळंच व्याख्यानामधून कळत नसतं, लक्षात घ्या. त्यामुळे माझं एक अतिशय आवडीचं वाक्य आहे, ते नोंदवून ठेवा, की कार्यकर्त्याला पुस्तकं वाचता आली पाहिजेत आणि तितक्याच प्रमाणामध्ये कार्यकर्त्याला समाज वाचन सुद्धा करता आलं पाहिजे. समाज वाचता येणं हे एक कौशल्य आहे, लक्षात घ्या. समाज वाचता आला पाहिजे. एक उदाहरण देतो. म्हणजे शिक्षण हक्क कायदा आहे संविधानातल्या 21 ब कलमामधला मधला आणि असे अनेक कार्यकर्ते असू शकतात, की ज्यांनी शिक्षण हक्क कायदा पाठ केलेला आहे आणि शिक्षण हक्क कायद्यावरती ते व्याख्यानं देतात. शिक्षण हक्क कायदा पाठ करून शिक्षण हक्क कायद्यावरती भाषण देणारा कार्यकर्ता कुटुंबासोबत जर हॉटेलमध्ये गेला जेवायला आणि त्या हॉटेलमध्ये एखादा पोऱ्या म्हणजे मी चांगल्या अर्थाने म्हणतोय, एखादा पोऱ्या हातात ग्लास घेऊन पाणी द्यायला जर आला आणि त्या पोऱ्याकडे बघून या कार्यकर्त्याच्या मनावरती जर एकही ओरखडा उठला नाही, तर शिक्षण हक्क कायद्याचं पुस्तक त्याचं वाचन जे त्यांनी केलं ते वाया गेलं असं मी मानतो. म्हणजे हॉटेलमध्ये ग्लास द्यायला आलेला मुलगा बघून जर तुमच्या मनावर ओरखडा उमटत नसेल, की हा जिथं असायला पाहिजे तिथं का नाही? शाळेत जाण्याच्या वयामध्ये हा हॉटेलमध्ये काम का करतोय? तर तुमचं शिक्षण हक्क कायद्याचं पुस्तक वाचलं त्याला काही अर्थ नाही. समाज वाचन हा मुद्दा आहे. तुम्हाला समाज वाचता आला पाहिजे आणि समाज वाचत असताना तुम्हाला समाजामधले हितसंबंध कळतात. समाजवाद ज्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी आहे, ते हितसंबंध तुम्हाला शेतकऱ्याचं जगणं बघताना, शेतमजुराचं जगणं बघताना, बांधकाम मजुराचं जगणं बघताना ते हितसंबंध तुम्ही समाजवादाच्या मांडणीबरोबर जर कोरिलेट करू शकत नसाल, तर तुम्ही पुस्तकी राहता, तुम्हाला समाज वाचता येत नाही. आणि पुस्तक वाचता वाचता जे समाज वाचतात, त्या कार्यकर्त्यांना समाजाबरोबर जोडून घ्यायला अडचण येत नाही. ही छात्र भारतीची खासियत आहे आणि म्हणून छात्र भारतीने अनेक वेळेला ज्या वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मांडणी केलेली आहे. म्हणजे छात्र भारतीनं काय मांडणी केली वेगवेगळ्या प्रश्नावर, याचं सुद्धा एक वेगळं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. नापास विद्यार्थ्यांचे मेळावे घेताना, कॉपी विरोधी अभियान घेताना, अ, गुणवत्ता म्हणजे काय याची मांडणी करताना हे व्हायला पाहिजे. एक 2-3 अनुभव मी जसं भिंती रंगवण्याचे अनुभव सांगितले, अनेक अनुभव आहेत तसे मी सगळे अनुभव सांगितले नाही. मी एका शिबिरामध्ये तासभर बोललो होतो भिंती रंगवतानाच्या अनुभवावरती. पण तसेच त्या काळामध्ये रेल्वेनी आम्ही जे फुकट जायचो मोर्चाला आणि मग काही कार्यकर्ते म्हणायचे म्हणजे अ, मला खरं वेगळं काही मांडायचं नाही, पण समाजवादी कार्यकर्ते जे केवळ आदर्शवादी आहेत, असं म्हणायचे, की तुम्ही इतकं सगळं चांगलं शिकवता आणि रेल्वेनी फुकट जाणं हे योग्य आहे का? तर आपण त्यावेळेला ही रेल्वेनं प्रवास करत असलेल्या प्रवाशांना सुद्धा ही मांडणी केलेली आहे आणि असे इतके अनुभव आहेत, की त्या रेल्वेच्या प्रवासामध्ये अनेक पोलीस सुद्धा आपल्या भूमिकेबरोबर सहमत झालेले आहेत. जेव्हा आम्ही रेल्वेने फुकट जायचो तेव्हा. आपली मांडणी अशी होती त्यावेळेला, की आमचा फी माफीचा प्रश्न आहे. दुष्काळ पडलेला आहे आणि फी माफ झाली पाहिजे असा आमचा प्रश्न आहे. या प्रश्नासाठी आम्ही शिक्षण मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेले आहेत. कलेक्टर कचेरीवर धरणं धरून कलेक्टर मार्फत पण निवेदन पाठवलेले आहेत. एवढं सगळं करून जर का आमच्या प्रश्नाची दखल घेतली जाणार नसेल, म्हणजे आंदोलनाचे जे टप्पे असतात, सत्याग्रहाचे जे टप्पे असतात, या सत्याग्रही आंदोलनाचे सगळे टप्पे पार पाडूनही जर का आमच्या आंदोलनाची दखल घेतली जाणार नसेल आणि जर सरकारची अशी इच्छा असेल, की आम्ही काढावा, तर मग आम्ही मुंबईला मोर्चाने जातीचा खर्च करणार नाही. म्हणजे आम्ही तिकीट न काढता मुंबईला जात आहोत, हा आमच्या सत्याग्रहाचा भाग आहे असं तुम्ही समजा. म्हणजे मुंबईत उद्या पोहोचल्यानंतर आम्ही सत्याग्रह करणार आहोत. तर आमचा सत्याग्रह आमच्या गावातून आम्ही रेल्वेत बसलो तिथून सुरू झाला असं समजा. आणि कितीतरी वेळेला तुम्हाला सांगतो पोलीस हमरी-तुमरीवर यायचे, पण एक निर्धार पक्का असणारे 100 नव्हे 50 कार्यकर्ते जरी त्या एका छोट्या गावातून रेल्वेने निघालेले जर असायचे, तर पोलीस काहीही करू शकायचे नाहीत. कारण भूमिका अशी असायची, की आमचा सत्याग्रह सुरू झालाय
आमच्याजवळ पैसे नाहीत, आम्ही विना तिकीट प्रवास करत आहोत, हे आम्हाला मान्य आहे. तुम्हाला काय करायचे ते करा. आणि मग जेव्हा 50-100 कार्यकर्त्यांचा निर्धार दिसायचा, त्यावेळेला मग पोलीस शांत व्हायचे आणि मग पुढच्या टप्प्यावरती आम्ही कशासाठी चाललोय हा संवाद सुरू व्हायचा. प्रवाशांच्या बरोबर, पोलिसांच्या बरोबर आणि माणसं जोडून घेतली जायची. असे अनेक अनुभव त्या त्या काळातल्या कार्यकर्त्यांनी लिहिलेले आहेत. हे केवळ माझे अनुभव आहेत असं नाही. मला आठवतंय की एकदा आपला मोर्चा होता आणि शरद पवार मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्याला वेळ दिला. त्या वेळचे दोन्ही गोष्टी सांगतो. गमतीशीर आहेत. हे समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे शरद पवार मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही शिष्टमंडळ 5-6 जण गेलो. तर ते आमचं जे निवेदन होतं, त्या निवेदनामध्ये ऐन वेळेला शरद कदम यांनी मला अशी सूचना केली, की कर्नाटक सरकारच्या धर्तीवरती विद्यार्थ्यांना एस-टी पासमध्ये सवलत मिळावी. ही ऐन वेळेला निवेदनामध्ये मागणी घातली. मोर्चा होता दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचा मुंबईमध्ये आणि शरद पवार मुख्यमंत्री होते. आम्ही गेलो. तर ते त्या निवेदनात आणखी एक मागणी अशी होती, की प्राथमिक शिक्षणावरचा खर्च वाढवा. अर्जुन जाधव अध्यक्ष असतानापासून आपण प्राथमिक शिक्षणावरती भर दिला होता आणि मग मी अध्यक्ष होतो तेव्हा 4थीच्या मुलाला साक्षर करा अशी घोषणा घेऊन आपण अहवाल सादर केला शरद पवारांना आणि त्या मोर्चाच्या निवेदनातली ती पण एक मागणी, की प्राथमिक शिक्षण बळकट करा. तर शरद पवारांनी लगेच उलटा प्रश्न टाकला, की अहो हेच तर मला करायचंय, पण तुम्ही लोक करू देत नाहीत. तर मी एकदम चाट पडलो. म्हटलं, "अहो सर आम्हीच मागणी घेऊन आलोय. प्राथमिक शिक्षणावरचा खर्च वाढवा आणि तुम्ही कसं काय असं म्हणता, की तुम्हीच हे करू देत नाहीत?" तर ते मला म्हणले, "अहो तुमच्या मृणालताई, त्या मृणालताई आत्ताच येऊन गेल्या. प्राध्यापकाच्या संपामध्ये मध्यस्थी करा आणि प्राध्यापकाचे पगार वाढवा म्हणून." तर तो प्राध्यापकाचा संप चालू होता त्यावेळेला आणि खरं आहे, की मृणालताई आपल्या आदरणीय नेत्या त्यांना भेटल्या होत्या. तर मी शरद पवार साहेबांना नम्रपणे म्हटलं, की "अहो ती मृणालताईंनी मांडणी केली. मृणालताई ह्या जनता दलाच्या वतीनं तुम्हाला भेटल्या. मी छात्र भारतीच्या वतीनं आलोय आम्ही." तर शरद पवार म्हणले, "आता तुमचं हे शिष्टमंडळाची जी भेट आहे, ही तुमच्या मृणालताईंच्या मार्फतच ठरली आहे ना. म्हणजे मृणालताई जे बोलतायत तेच तुम्ही बोलतायत ना. प्राध्यापकांचे पगार मला वाढवायचे नाहीयेत, पण मृणालताई येऊन सांगतात वाढवा आणि मला तर प्राथमिक शिक्षणावरचा खर्च वाढवायचा आहे." आणि मग ती जी चर्चा पुढे अतिशय कसरत करत आम्हाला पुढे न्यावी लागली आणि आम्ही कसे प्राथमिक शिक्षणाच्या बाजूचे आहोत हे मांडावं लागलं. त्या ह्याच्यातली मी हे प्रोसेसचा भाग म्हणून सांगतोय. आता हा मुद्दा 5 मिनिटात संपल्यानंतर एकदम शरद पवारांनी काय केलं, की ती जी ऐन वेळेला घातलेली मागणी होती, की कर्नाटक सरकारच्या धर्तीवर एस-टी पासमध्ये महाराष्ट्रात सुद्धा सवलत मिळावी. ते एकदम आम्हाला म्हटले, की "नाही हे हे आपण करूया." की "काय सवलत आहे सांगा मला." आता झालं बोंबला. आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आम्ही ती मागणी ऐन वेळेला घातली होती आणि मग पुढे तुम्हाला सांगतो, की दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे त्या शिष्टमंडळाचे मुद्दे आणत असताना जरा कुठे थोडं आम्ही टोकदारपणे पुढे गेलो, की शरद पवार एकदम म्हणायचे, की "नाही पण ते कर्नाटक सरकारची काय सवलत आहे सांगा. आपण ते करून टाकू. तुम्ही तेवढं सांगा मला." आणि आम्हाला त्याच्याविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळं शिष्टमंडळ जात असताना सुद्धा ज्या मागण्या निवेदनात असतील, त्या सगळ्या मागण्यांच्या बद्दल आपल्याजवळ अप टू डेट माहिती असायला पाहिजे, असा एक धडा आम्हाला त्या दिवशी कळला. विशेषतः शरद पवार सरांच्या सारखे अतिशय मुरब्बी नेते जेव्हा समोर असतात, त्यावेळेला तर आपली खूप तयारी असायला पाहिजे, हे नक्की. असंच आणखी एक अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यावेळेला मी काही छात्र भारतीचा अध्यक्ष नव्हतो. खूप अलीकडची ती तशी घटना आहे. पण छात्र भारतीच्या मोर्चाला मी गेलो होतो. खाजगी विद्यापीठं नकोत असा होता आणि त्या विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि अचानक म्हणजे त्यावेळेलाही 2 गमती घडल्या. म्हणजे मी जेव्हा असं मांडायचा प्रयत्न केला, की "अहो सर, हे खाजगी विद्यापीठांची गुणवत्ता नाही, काहीच नाहीये. एकेका बिल्डिंगमध्ये एक विद्यापीठ अशी परिस्थिती आहे आणि हे धोकेदायक आहे." तर विलासराव देशमुखांनी त्या वेळेला असं सांगितलं, मला असं म्हणाले, "थांबा, तुमची माहिती चुकीची आहे." मला वाटलं ते क्रॉस करतायत. पण ते क्रॉस नव्हते करत. ते असं म्हणाले, की मुख्यमंत्री बनण्याच्या आधी म्हणजे त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्री बनण्याच्या आधी मी ऑल इंडिया काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होतो. छत्तीसगडचा माझ्याकडे प्रभार होता आणि तुम्ही असं म्हणताय, की एका बिल्डिंगमध्ये एक खाजगी विद्यापीठ
एका बिल्डिंगमध्ये नाही, एका मजल्यावर एक खाजगी विद्यापीठ, अशा एका विद्यापीठाचं मी उद्घाटन केलंय छत्तीसगडमध्ये. ऑल इंडिया काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी म्हणून. तर ते मी म्हटलं, "सर आता आम्ही काय बोलणार याच्यावर आता? तुम्ही जर केले तर तुम्हीच बघा मग आता या गुणवत्तेचा मुद्दा." पुढे ते असं म्हणाले, लक्षात घ्या हा मांडणीचा मुद्दा आहे. पुढे ते असं म्हणाले, की "पण तुम्ही लोकं का याच्या विरोधामध्ये लढतायत? खाजगी विद्यापीठांनी तुमचं काय घोडं मारलंय? खाजगी विद्यापीठात फी भरावी लागणार आहे. परंतु आणि तुमच्याजवळ पैसे नाहीयेत. तुम्ही गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करताय सगळे. तर तुम्ही त्या खाजगी विद्यापीठाकडे जाऊच नका ना. तुमच्यासाठी शिवाजी विद्यापीठ आहे, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, पुणे विद्यापीठ आहे. त्यावेळेला सावित्रीबाई फुले नाव दिलेलं नव्हतं. त्यामुळे तुमच्यासाठी ती विद्यापीठं चालू राहणारच आहेत. तर त्यावेळेला आपल्याला हे सांगावं लागलं मुख्यमंत्र्यांना, की "सर इतका साधा मुद्दा हा नाही." आज जसं एकेकाळी नोकरीची जाहिरात देत असताना टायपिंग येत असेल तर प्राधान्य असं जाहिरातीत लिहिलेलं असायचं. नंतरच्या काळामध्ये कॉम्प्युटरचे प्रोग्राम केलेले असतील तर प्राधान्य असं लिहिलेलं असायचं. तसं भविष्य काळामध्ये खाजगी विद्यापीठाच्या पदवीधरांना नोकऱ्या मिळतील असंच होणार आहे आणि म्हणून ज्या काही थोड्याफार नोकऱ्या उपलब्ध असतील त्याच्यापासून आमचे बहुजन समाजाचे विद्यार्थी वंचित राहतील. त्याच्यामुळे हा समान शिक्षणाच्या अधिकाराचा प्रश्न आहे. केवळ तुमची एक व्यवस्था केली आहे शिक्षणाची आणि ही श्रीमंतांच्या पोरांच्यासाठी आहे ते भरतील पैसे तुम्ही का काळजी करता? इतका साधा मुद्दा हा नसतो. समान शिक्षणाचा अधिकार हा समाजातली व्यापक विषमता कमी करण्यासाठी असतो आणि म्हणून खाजगी विद्यापीठांना आमचा विरोध आहे. कारण पुढच्या नोकऱ्या फक्त खाजगी विद्यापीठातल्या पदवीधरांना मिळतील आणि आम्ही राहू बोंबलत असेच. तेव्हा मित्रांनो, मी आता थांबतो. काही प्रश्न असतील तर घेऊया. छात्र भारतीनं अनेक अंगाने खूप महत्वाचं काम केलेलं आहे. हा लढा तुम्ही पुढे चालवत आहात. अतिशय अडचणीमध्ये तुम्ही काम करत आहात याची आम्हाला जाणीव आहे. ज्या अडचणीमध्ये आम्ही होतो त्यापेक्षा तुमच्या अडचणी आणखी वेगळ्या आहेत. या अडचणीच्या काळामध्ये जुन्या कार्यकर्त्यांना जर काही तुम्हाला मदत करता आली, तुमच्या लढाऊ वृत्तीला जर काही साथ देता आली, तर निश्चितपणे ते साथ देण्यामध्ये आणू. पण आपल्याला समान, सकस आणि सार्वत्रिक शिक्षणाची लढाई पुढे नेली पाहिजे. समान, सकस आणि सार्वत्रिक शिक्षणाची लढाई आपल्याला पुढे नेली पाहिजे. तुम्ही खूप हिमतीनं लढत आहात. अनेक महाराष्ट्रातले छात्र भारतीचे आजचे कार्यकर्ते संघर्ष करत आहेत. त्या तुमच्या संघर्षाला आम्ही सलाम करतो आणि या लढ्यात तुमच्याबरोबर आहोत ही ग्वाही देतो. तुम्हा सर्वांना जिंदाबाद. हॅलो, आवाज येतोय? हो येतोय. हा, रशीद तुझा नेटवर्क मध्ये आहे? रशीद तू नेटवर्क मध्ये आहेस का? ओके, ठीक आहे. बहुतेक रशीदला नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला आपल्यासोबत संवाद साधता येत नाही. सरांनी या ठिकाणी खूप चांगली मांडणी केली आणि या मांडणीतून बरेचसे असे मुद्दे आम्हाला माहीत झाले की जे आतापर्यंत कदाचित आमच्यापर्यंत पोहोचले नसतील. त्याचबरोबर बरेचसे जे नवीन कार्यकर्ते देखील आता आहेत, त्यांना देखील बरेचसे प्रश्न असतील, ते देखील प्रश्न विचारतील. त्यांना देखील बऱ्याचशा नवीन गोष्टी देखील माहिती झालेल्या आहेत. ज्याप्रमाणे सरांनी मांडणी केली, भिंती रंगवण्याचा भाग असेल, त्याचबरोबर मोफत रेल्वेने प्रवास करण्याचा भाग असेल, या सर्व म्हणजे मी स्वतः अकोल्यामधून जेव्हा काम करायला सुरुवात केली, अकोले संगमनेर या भागामध्ये भिंती रंगवण्यापासून तेच अकोल्यातून मुंबई नाशिक मार्गे मुंबईला जाण्याचा भाग असेल रेल्वेचा, हा सगळा अनुभव आम्ही सुद्धा घेतलेला आहे. आता कदाचित नवीन प्रवासामध्ये नवीन मुलांमध्ये कदाचित आता ती प्रक्रिया नसेल, सोशल मीडिया आलेला असेल, या सगळ्या गोष्टींमुळे ट्रेंड बदलत चाललेला आहे. परंतु बरेचसे आपले कार्यकर्ते या सर्व प्रवाहामधून गेलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्या काही कार्यकर्त्यांना काही प्रश्न असतील, काही चर्चा करायची असेल, काही मुद्दे असतील तर कृपया त्यांनी ते मुद्दे मांडावेत. या ठिकाणी आपले मित्र मुद्दे मांडतीलच. तत्पूर्वी आपला एक नांदेडवरून एक नवीनच मित्र आहे, त्यांनी या ठिकाणी एक प्रश्न मांडला होता. सर जेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरती व इतर जे मुद्दे मांडत होते तेव्हा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता. कदाचित आता नेटवर्क प्रॉब्लेममुळे तो मांडता आलेला नसेल किंवा बोलता आलेला नसेल. तर त्याचा प्रश्न असा होता की जे
जनरल कॅटेगरी, ओपन कॅटेगरी मधील जे आपले विद्यार्थी असतात, तर त्यांच्या फीच्या संदर्भामध्ये आपण थोडी मांडणी करावी थोडक्यामध्ये. तर सरांना माझी विनंती असेल का आपण यावर देखील थोडा प्रकाश टाकावा. ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की ज्यानं EBC सवलत आणली. जे यशवंतराव चव्हाणांना त्यासाठी धन्यवाद दिले पाहिजेत. इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हे फी माफी. आणि मग आपण म्हणजे मी स्वतः त्यातूनच शिकलेलो आहे. हा प्रश्न झाला की पुढचा प्रश्न मांडा, लाटे म्हणून आहे ते. तर त्यातून महाराष्ट्रामध्ये शेतकरी समाजामधल्या, शेतकरी जातीमधल्या, मराठा समाजातल्या अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण सुकर झालं. पुढच्या काळामध्ये अनेक समाजाला जशी अडचण आली तशी ओपन कॅटेगरीतल्या समाजाला अडचण अशी आली की फी माफी ही फक्त ट्युशन फीची असते आणि शिक्षणामध्ये ट्युशन फीचा खर्च कमी कमी होत गेला आणि अन्य खर्च वाढत गेले. त्याच्यामुळे ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांच्या समोर हा प्रश्न निर्माण झाला. शिष्यवृत्तीचं प्रमाण जे आहे ते, मला जी शिष्यवृत्ती 11वी 12वीला मिळाली ती प्रमाण पुढच्या काळात ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे ते वाढलं नाही, ही पण एक अडचण होती. आता ही लढाई वेगळ्या पातळीवरती गेलेली आहे. ओपन कॅटेगरी मधला जो एक मोठी संख्या आहे मराठा समाजाची, त्या मराठा समाजाचे प्रश्न बिकट होत गेले. शेतीची वाटण्या झाल्या, शेतीकडे सरकारचं दुर्लक्ष झालं, शेतीवर अनेक कारणांनी अन्याय होत गेला आणि शेतीचा जो क्रायसिस आला, ॲग्रेरियन क्रायसिस, यातून शेतीवर आधारित इतर सर्व जाती आणि शिवाय मराठा जात, म्हणजे शेतीवर फक्त मराठा जात अवलंबून आहे असं नाही, पण मराठा जात प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे ओपन कॅटेगरीतली जी मोठी बहुसंख्या मराठा समाजाची आहे, या मराठा समाजामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. आता मी फार सविस्तरपणे त्याच्यावर लिहिलेलं आहे. अर्जुन कोकाटे यांनी एक विशेषांक काढलेला आहे, त्याच्यात याच्यावर खूप सविस्तर लिहिलेलं आहे. पण मी एवढंच मांडेल की काळाच्या ओघामध्ये मराठा समाजातल्या ओपन कॅटेगरीतल्या तरुणांच्या समोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले. शिक्षण गरिबीमुळे न मिळणं, शिक्षण न मिळाल्यामुळे नोकऱ्या न मिळणं आणि त्यातून एक मागास सांस्कृतिक संचित निर्माण होणं. आता ती आरक्षणाची लढाई पुढे चालली. त्याच्यात अनेक स्थित्यंतर आली. म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देता येत नाही, ही संविधानाची भूमिका आहे. आता मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे, ते काही आर्थिक निकषावर मिळालेलं नाहीये, ते सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे अशा पद्धतीनं ते मिळालेलं आहे आणि तो विषय न्यायालयात आहे. मी एवढंच म्हणेल की मराठा समाजासमोरचे प्रश्न गंभीर आहेत, परंतु एकेकाळी ते प्रश्न समाजातले नेते ज्या पद्धतीनं SC ST आणि OBCच्या आरक्षणाला नेऊन भिडवत होते, ती दिशा चुकीची होती. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा अशी तर माझी इच्छा आहे, परंतु अग्रेरियन क्रायसिस सुटल्याशिवाय, शेतीमध्ये सार्वजनिक भांडवली गुंतवणूक वाढल्याशिवाय ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असं माझं ठाम मत आहे. आणि सारथी ही जी संस्था आता स्थापन झालेली आहे, आधीच्या सरकारच्या काळात स्थापन झाल्यामुळे आताच्या सरकारनं त्याच्यात दुर्लक्ष झालं. मग परवा अजित पवारांनी त्याच्यात लक्ष घातलं, तरी ते सगळे प्रश्न सुटलेले नाहीयेत. त्यामुळे सारथी या संस्थेचं कामकाज अधिक सक्षमतेनं चालावं आणि सारथीला अधिक निधी मिळावा अशा पद्धतीची मागणी घेऊन आपल्याला पुढे जायला पाहिजे. ओपन कॅटेगरीतल्या मुलांच्या समोरही आज अनेक गंभीर प्रश्न आहेत, ते हाताळले पाहिजेत. पण ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळताना त्या प्रश्नाची एक टोक SC ST OBCच्या आरक्षणाचा दुस्वास करण्याकडे जाऊ नये याची पण आपल्याला काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या या विवेचनातून बरेचसे जे प्रश्न आहेत त्याला उत्तर नक्कीच मिळालेलं असेल. त्यांनी प्रश्न विचारला होता त्यांना, आणि त्याचबरोबर इतरांना देखील यातून एक नवी दिशा देखील बघण्यासाठी नक्कीच मिळाली असेल. या ठिकाणी लोकेश लाटे प्रश्न विचारत होते. लोकेश जी, आपण प्रश्न विचारावा. वारे सर जिंदाबाद. जिंदाबाद. हॅलो. हा सर. हा लोकेश जिंदाबाद, विचारा. हा, माझा प्रश्न नाही म्हणता येणार, त्याला एक सूचना पण होती आणि तो प्रश्नही आहे की छात्र भारतीमध्ये आलेला जो कार्यकर्ता आहे, जो आपल्या विद्यार्थी चळवळीत म्हणून काम करतो, आता नवीन कार्यकर्ते असतील किंवा जुने कार्यकर्ते असतील,
तर आपण छात्र भारतीच्या माजी कार्यकर्त्यांच्या डॉक्युमेंटेशन बद्दल बोलत आहोत की ते आलं पाहिजे. परंतु छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांना एक वैचारिक दिशा मिळावी शिक्षणाच्या प्रश्नावरती आणि एकूण आपल्या विचारधारेबद्दल क्लिअरन्स यावा याच्याबद्दल काही छोटी छोटी पुस्तकं किंवा छोटी छोटी आपल्याला लेखमाला साहित्य करता येऊ शकेल काय? म्हणजे समजा जे नवीन आलेले लोक आहेत त्यांना छात्र भारती समजून सांगणं, छात्र भारतीचा इतिहास सांगता येईल, परंतु एक विचारधारा क्लिअर नंतर पुढे व्हावी या अनुषंगाने एक शिबिराच्या पलीकडं, म्हणजे आपण शिबिरांमध्ये ते विषय घेतो पण त्याच्या पलीकडं छोट्या छोट्या स्वरूपात त्या संकल्पना क्लिअर होतील. उदाहरणार्थ लोकशाही समाजवाद काय आहे किंवा धर्मनिरपेक्षता आपण जी मानतो ती काय आहे, तर याच्या बाबत क्लिअरन्स यावा. तर अशी छोटी छोटी पुस्तकं आपण निर्माण करू शकतो का? म्हणजे सध्या मला असं वाटतं की साळुंखे सरांची पुस्तकं सोडली तर इतर पुस्तकं रेफरन्स म्हणून जवळपास सगळी चळवळीत साळुंखे सरांची वापरली जातात. तशी पुस्तकं आपल्याला निर्माण करता येतील का? नाही, निश्चित करता येतील. म्हणजे तुमची सूचना खूप चांगली आहे, ती आवश्यक आहे. तुमच्या सूचनेला जोडून आत्ता मध्ये राजेश आंधळेंनी एक इथे चॅट बॉक्समध्ये सूचना मांडली होती, प्रश्न विचारला होता की अभ्यास मंडळांनी छात्र भारतीच्या विकासामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे, त्या अभ्यास मंडळाचं महत्त्वही सांगावं. तुमची सूचना सुद्धा अभ्यास मंडळाच्या त्या सूचनेत भर घालणारी आहे. त्याच्यामुळं वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी हे सगळं केलंच पाहिजे. तुमच्या सूचनेत मी फक्त एवढीच भर घालेल आता की केवळ पुस्तिका बनवण्याच्या ऐवजी आता आधुनिक युगामध्ये आपल्याला छोटे छोटे व्हिडिओ सुद्धा बनवले पाहिजे आणि असे व्हिडिओ बनवणं आता जास्त सोपं आहे. म्हणजे पुस्तिका बनवण्यापेक्षा सुद्धा आता व्हिडिओ बनवणं सोपं आहे. त्याच्याबद्दल जरूर विचार करावा. तुम्ही कार्यकारिणीनं नियोजन करावं. त्याच्यात असे कोण करू शकेल, काय करू शकेल याच्या बाबतीत मी जरूर मदत करेल. एक फक्त उदाहरण देतो की राष्ट्रसेवा दलाच्या इचलकरंजी केंद्रानं कालच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे सगळीकडे, युट्यूबवर आणि सगळीकडे. तो बनवताना मी पण त्यांना काही सूचना केल्या होत्या, काही मदत केली होती. तर जी पंचसूत्री आहे, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, हे 5-6 मिनिटांमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले 5 वेगवेगळ्या लोकांनी. त्याच्यात मी पण समाजवादाबद्दल 5 मिनिटात सांगितले. तर ते राष्ट्रसेवा दलाने केलेलं असलं तरी ते आता तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध आहेच. तेही बघा. पण शिक्षणाच्या प्रश्नावरती छात्र भारतीनं असे छोटे व्हिडिओ बनवले पाहिजेत. विशेषतः आता हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे त्याच्यावरती, आणि छोटे करा. म्हणजे संजय मंगो यांचं एक व्याख्यान झालेलं आहे ते मोठं आहे. आपल्याला व्हिडिओ सुद्धा छोटे केले पाहिजे. ते जे असतं ना की आपल्याला जे पोहोचवायचे, ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचे त्यांची मानसिकता काय आहे. मोठी पुस्तकं वाचत नाहीत म्हणून आपण छोट्या पुस्तिका करायचो, तसंच व्हिडिओ सुद्धा छोटे दिले पाहिजेत. त्याच्या बाबतीमध्ये कार्यकारिणीनं जर नियोजन केलं आणि काही आवश्यकता पडली तर मी पण मदत करेल, अनेक लोक मदत करतील. पण व्हिडिओ छात्र भारतीचे बनावेत की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून वैचारिक बैठक पक्की होईल, भूमिका समजायला मदत होईल. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण जी सूचना केली नक्कीच खूप भविष्यामध्ये आपल्याला त्या दृष्टिकोनातून काम करावं लागणार आहे. ज्या प्रकारे आता मीडिया बदलत आहे, ऑडिओ, व्हिडिओ आणि जे काय आता नवीन आपल्याला डिजिटल माध्यम येत आहे त्या माध्यमातून आपल्याला प्रचार प्रसार करणं नक्कीच सोपं जाणार आहे. त्या ठिकाणी अजून आणखी एक प्रश्न विचारलेला आहे चॅट बॉक्स मध्ये. हॅलो. हो, नवीन शैक्षणिक धोरणाबद्दलचा प्रश्न आहे. हो, सागर यांनी विचारलाय. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये चा विचार करताना पहिल्यांदा एक नीट लक्षात घ्या की हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे हे धोरण आहे, हा कायदा नाही. त्यात काही चांगल्या गोष्टी आहेत, निश्चितच आहेत चांगल्या गोष्टी. पण त्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या लगेच त्याच्यावर अंमलबजावणी होईल असं मानण्याचं काही कारण नाही. या शैक्षणिक धोरणातल्या ज्या गोष्टी करेल आणि त्या स्वीकारून ज्याच्यावर कायदा बनवेल त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा आपल्याला आग्रह धरावा लागेल. म्हणजे शिक्षणावरचा खर्च 6% करावा ही छात्र भारती आणि अनेक संघटनांची मागणी या नवीन शैक्षणिक धोरणात आलेली आहे. अर्थात आपली मागणी आता 6%ची पुढे गेली होती, परंतु आता जो 3% खर्च होतो तो 6%वर न्यावा असं सुतोवाच आहे नवीन शैक्षणिक धोरणात. परंतु ती शिफारस आहे, ती सरकार स्वीकारणार का आणि स्वीकारून त्याचा कायदा करणार का
हा प्रश्न आहे. शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती वयवर्ष 3 पासून 18 पर्यंत करावी अशी सूचना आहे, ती चांगली आहे, ती आपली मागणी होती. पण मग त्याप्रमाणे कायदा बनणार का? हा प्रश्न आहे. आणि मग तुम्ही जे म्हणतायत, की आणखी काय असायला हवं? तर आणखी असायला हवं ते हे, की शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती वयवर्ष 3 पासून 18 वर्ष वयापर्यंत जर व्याप्ती वाढवली, तर पुढचा मुद्दा हा राहतो, की त्यानुसार 18 वर्ष वयापर्यंत शिक्षण प्रत्येकाला समान मिळावं, याच्यासाठीचा जो खर्च करायचा आहे, हा खर्च केंद्र सरकार किती करणार, राज्य सरकार किती करणार आणि स्थानिक स्वराज्य सरकार किती करणार, याचा स्पष्ट उल्लेख त्या शिक्षण हक्क कायद्यात असायला हवा. जो 21 ब घटनेतल्या 21 ब कलमातल्या शिक्षण हक्क कायद्यात नाहीये. खर्चाची तरतूद व्हायला पाहिजे ना. तुम्ही खाजगी शाळांच्या मध्ये पाठवतायत 25% याच्यामध्ये, त्यातून काही साध्य होत नाहीये. त्यामुळे आपली समान शिक्षणाची पण मागणी आहे. त्यामुळे समान शिक्षण जर द्यायचं असेल, तर शिक्षण हक्क कायद्यावरती जो खर्च वाढवायचा आहे त्याची स्पष्ट तरतूद पाहिजे. आणि समान शिक्षणाच्या मुद्द्याचा उल्लेख त्यात पाहिजे. मी अजून त्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करतोय. परंतु मला हे 2 मुद्दे जाणवलेले आहेत, की त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे स्वीकारून कायदे बनले पाहिजेत आणि समान शिक्षणाचा मुद्दा स्वीकारला गेला पाहिजे. किमान 12वी पर्यंतच्या शिक्षणासाठी तरी सगळ्यांना एकाच प्रकारे शिक्षण मिळालं पाहिजे. संधीची समानता असते. एकाच प्रकारचं म्हणजे कसलंही नव्हे, चांगलं शिक्षण एकाच प्रकारचं मिळालं पाहिजे. समान आणि सकस मिळालं पाहिजे. ह्या भूमिकेचं सूत्र त्यात नाहीये आणि खर्च त्यासाठी कोण करेल याची तरतूद पाहिजे. पण संजय मोंगो यांचं एक लेक्चर उपलब्ध आहे Facebookवर. तेही या बाबतीत तुम्ही बघा. त्याच्यावर छात्र भारतीनं एक छोटा व्हिडिओ बनवावा असं माझं मत आहे. नक्कीच सर. आपले सर्व संवाद सत्र संपल्यानंतर आपण सर्व यातून जे काही आपल्याला इनपुट्स मिळणार आहेत, या इनपुट्स वरती सर्व बसून त्याच्यावर आपण भविष्यामधले कार्यक्रम आयोजित करणार आहोत. त्यामधले हे जे काही तुमच्याकडून जे इनपुट्स आहेत, याच्यावरती भविष्यामध्ये देखील आपण कार्यक्रम आखणार आहोत. हॅलो हॅलो निखिल देशमुख यांनी एक प्रश्न विचारलाय. कोण बोलतोय? सर एक प्रश्न होता. हा हॅलो. बोला. आवाज बोला, येतोय? बोला. हो. हा सर, मी प्रशिक्षक सोनवणे दिंडोरी छात्र भारतीवरनं बोलतोय. काल विद्यार्थी भारती संघटना त्यांनी ते आयोजित केलं होतं. काल त्याच्यावरती तुम्ही संविधानावरती बोलले बघा. तर काल तुम्हाला मी त्याच्यावर 2च प्रश्न केले होते. मला वाटतं ते जास्त प्रश्न झाल्यामुळे तुम्हाला उत्तर देता आलं नाही. पण ते 2च प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला अपेक्षित आहे. एक म्हणजे इथली जी काही प्रस्थापित व्यवस्था आहे, ही शिक्षणाचं खाजगीकरण का करू पाहते? त्यांना काय अपेक्षा आहे त्या माध्यमातून आणि त्यांना नेमकं हे करून काय इच्छा आहे त्यांची? आणि दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये असा होता, तो मी याच्यावरती मतदानाच्या याच्यावरती विचारला होता, की भारतीय जनता ही जाती धर्माच्या आधारावरती मतदान करतात आणि त्यामुळे समाजात योग्य व्यक्ती निवडून जात नाही सर. तर जसं की आता सध्या RSS प्रणित असलेली भाजप ही धार्मिक मुद्द्यावर राजकारण करून सत्तेपर्यंत पोहोचलेली. तर यातून धर्मनिरपेक्ष तर गदा येतोय. तर अशी परिस्थिती निर्माण का होते आणि या पाठीमागचं कारण काय असू शकतं? तुमचा जो पहिला प्रश्न आहे, जो तुम्ही काल विचारला होता आणि वेळ संपत आल्यामुळे मला उत्तर देता आलं नव्हतं. परंतु तुम्ही तो कॉमेंटमध्ये विचारला होता काल Facebookच्या आणि हो. आज सकाळी मी त्या कॉमेंटमध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. तर ते थोडक्यात दिले अर्थात. शिक्षणाचं खाजगीकरण का करत आहेत? तर साधी गोष्ट आहे, की शिक्षण जर सर्वांच्या आवाक्यामध्ये आलं, तर या समाजातले अनेक हितसंबंधांचे जे प्रश्न आहेत ते उलटे-सुलटे होणार आहेत. ज्या मुठभरांना संविधान येण्याच्या आधी विशेष अधिकार होते, त्यातला शिक्षण हा एक होता, की शिक्षणाचा अधिकार मुठभर लोकांनाच होता. तो अधिकार सार्वत्रिक जर केला, खाजगीकरण न करता शिक्षणाचं सरकारी प्रक्रियेतून सार्वत्रिकरण जर केलं आणि शिक्षणाचा अधिकार सर्वांना जर दिला, तर लोक अधिकार मागतील आणि हितसंबंध जे आज त्यांच्या ताब्यात आहेत, हे हितसंबंधांची त्यांची लढाई जी आपले हितसंबंध त्यांना जपायचे म्हणून आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या हितसंबंधांची लढाई पुढे नेण्यासाठी शिक्षणाच्या खाजगीकरणाला विरोध केला पाहिजे. हे सरळ राजकारण आहे. लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नामध्ये राजकारण असतं. ते त्यांच्या हितसंबंधांचं राजकारण करतायत, ते संकुचित राजकारण आहे.
आपण व्यापक हितसंबंधांचं राजकारण करतोय, त्यामुळे आपल्याला आपला आग्रह धरला पाहिजे. तुमचा जो दुसरा प्रश्न आहे तो केवळ सेक्युलरिझमशी संबंधित नाहीये. संविधानात अनेक चांगल्या गोष्टी आल्या, पण त्या संविधानात आल्या म्हणजे समाजात आपोआप रुजल्या असं होत नाही. ते बाबासाहेबांच्यामुळं, स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांच्यामुळं अनेक महत्वाच्या गोष्टी संविधानात आल्या, पण त्या गोष्टीसाठी आपला समाज फार लढला होता असं नाहीये. म्हणजे युरोपमध्ये जे प्रबोधन चळवळ आली तिथे फार सोसावं लागलं लोकांना, आणि म्हणून युरोपमधल्या प्रबोधन चळवळीतून जी मूल्य आली, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही त्या समाजात रुजली होती, कारण ती सोसली होती, त्याचे त्रास सोसले होते. भारतामध्ये भारतीय समाजानं फारसं सोसलंच नाही, फार संघर्षही केला नाही. स्वातंत्र्य लढ्याच्या नेतृत्वामुळं आणि बेसिकली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं अनेक महत्वाचे अधिकार, मूल्य संविधानात आली, पण समाजानं त्यासाठी काही सोसलेलं नसल्यामुळं ती समाजात रुजलेली नाहीत. संविधान लागू झाल्यानंतर समाजाची लोकशाही मानसिकता बनवण्यासाठी जी प्रबोधन रूपी मशागत करायला पाहिजे होती, प्रबोधनाची मशागत करायला पाहिजे होती, ती पहिले 30-40 वर्ष झालेली नाही. स्वतंत्र भारतात संविधानात आले म्हणजे आपोआप घडेल अशा एका भ्रमात आपण सगळे राहिलो. आता आपण ती मशागत सुरू केलेली आहे. त्यातून आपल्याला जात धर्माच्या पलीकडे जाऊन मतदान केलं पाहिजे, ही भूमिका रुजवावी लागेल. आपल्या समोर आव्हानं आहेत. आता पण बघा ना, लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेलेत, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेकांच्या समोर गंभीर प्रश्न आहेत. जे छोटे छोटे स्वयंरोजगार करणारे लोक आहेत, चहाची गाडी चालवणारे, वडापावची गाडी चालवणारे, सलूनवाले, सगळे अडचणीत आहेत. आता हे छोटे स्वयंरोजगार पुन्हा कसे मार्गी लागतील, लोकांना नोकऱ्या कशा मिळतील, यावर भांडायच्या ऐवजी महाराष्ट्रातले बहुतेक पक्ष मंदिर मशिदी उघडा म्हणून भांडतायत, आणि मंदिर मशिदीच्या भोवती जे रोजगार आहेत तेवढेच त्यांना महत्वाचे वाटतायत. ठीक आहे, मंदिराच्या भोवती एक अर्थशास्त्र असतं, फुल विकणारे, भंडारा विकणारे, नारळ विकणारे, पण तेवढेच रोजगार आहेत का? याच्या पलीकडे जे रोजगार आहेत त्याच्यासाठी कुणीच लढत नाहीये. कारण देवाधर्माचा मुद्दा घेऊन भारतीय समाजामध्ये ताबडतोब पाठिंबा मिळतो, आणि भले भले त्याच्यात वाहवत जातात, पुरोगामी सुद्धा वाहवत जात आहेत, आणि मंदिर मशिदी उघडण्यासाठी भांडतायत. त्याच्यामुळे आपल्या समोर ते आव्हान प्रचंड आहे की जात धर्माच्या पलीकडे जाऊन भारतीयत्वाचं नातं रुजवायचं, भारतीयत्वाचा संस्कार रुजवायचा, आणि भारतीय म्हणून आपल्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावरती कसं लढायचं, हे आव्हान छात्र भारती समोर आहे, हे आव्हान राष्ट्रसेवा दलासमोर आहे. आपल्याला त्यासाठी एकाच वेळेला लढावं पण लागेल, आणि त्याच वेळेला संविधानातल्या मूल्यांच्यासाठी प्रबोधन रूपी मशागत समाजाची करत राहावी लागेल. थँक्यू सर. सर, चॅट बॉक्स मध्ये इतर देखील काही मुद्दे आहेत, त्यावर आपण थोडक्यात प्रकाश टाकला तर बरं होईल, आणि आपल्याला वेळेची देखील मर्यादा आहे, तर त्या अनुषंगाने आपण थांबावं लागेल. ठीक आहे, मी विजय पाटील, धन्यवाद. एक प्रश्न सागर बांगर यांचा आहे की छात्र भारतीमध्ये काम करत असताना वक्तृत्व, निबंध, लेख, कविता यांच्या माध्यमातून जनजागृती कशी करता येईल, त्यासाठी कोणते बुक्स वाचले पाहिजेत. तुमची सूचना खूप चांगली आहे, पण त्याच्यासाठी पुस्तक वाचायची गरज नाही. माणसाच्या मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ भाषण करणं आणि लेख लिहिणं एवढाच मार्ग नसतो. चित्र काढून पोहोचता येतं, कविता करून पोहोचता येतं, नाटक करून पोहोचता येतं. आणि म्हणून छात्र भारतीनं या वेबिनारच्या काळात सुद्धा छात्र भारतीतल्या तरुणाईसाठी कविता वाचनचा कार्यक्रम एक करावा, आणि त्याच्यात प्रेमाच्या कविता काही आल्या तरी चालतील, सगळ्यात सामाजिक बांधिलकीच्या कविता असाव्यात असं नाही. किंबहुना तुम्ही असं करा, एक कविता वाचन कार्यक्रम ठरवा, तुम्हीच फक्त तरुणांच्यासाठीच करा, आणि एक प्रेम कविता वाचायची आणि एक सामाजिक कविता वाचायची. प्रेम कवितेमधून सुद्धा सामाजिक प्रश्न मांडता येतो, लक्षात घ्या. अण्णाभाऊंची जी छक्कड आहे, माझी मैना गावावर राहिली, ती एक प्रकारे प्रेम कविता पण आहे,
आणि समाजातली विषमता मांडणारी पण आहे. त्याच्यामुळं प्रेमकवितेच्या माध्यमातून पण प्रश्न मांडता येतात. पण प्रेमकविता मांडा, इतर विषय मांडा. नंतर पोस्टरची स्पर्धा करता येऊ शकेल आता वेबिनारच्या काळात सुद्धा. शिक्षणाचा हक्क मांडणारं चांगलं पोस्टर प्रदर्शन, चांगलं एक पोस्टर बनवा आणि छात्रवार्तीकडे पाठवा. त्याचं प्रदर्शन आपण वेगवेगळ्या पद्धतीनं करू. मी पण त्याच्यात प्रसारासाठी मदत करेल. त्यामुळे तो कार्यक्रम करता येईल. असं सांस्कृतिक अनेक माध्यमातून मेंदूपर्यंत पोहोचता येतं, ते आपल्याला केलं पाहिजे. एक त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, तो खरं मला नीट कळलेला नाहीये, पण म्हणजे मला असं दिसतंय की त्याच्यातला टेक्निकल प्रॉब्लेममुळे मला तुमचे भाषण ऐकता आले नाही. माझा प्रश्न असा आहे की जातीनिहाय आरक्षण ठरवता येणार नाही, म्हणजे यामध्ये तो जातीने उच्च असेल तरी त्याचे उत्पन्न संपत्ती एवढी नाही आहे की ते एवढे पैसे शिक्षणासाठी भरू शकतील. मला खरं हा प्रश्न नीट कळलेला नाहीये. मला जर तुम्ही नीट नंतर कळवला तर मला त्याचं हे देता येईल, उत्तर देता येईल. इतर प्रवर्ग 65ला क्लोज, ओपन 85ला क्लोज, अशा पद्धतीने ऍडमिशन ऐवजी ऍडमिशन प्रोसेसमध्ये फक्त शैक्षणिक गुणवत्ता हाच निकष ठेवता नाही का येणार? मला वाटतं मी गुणवत्तेबद्दल जे आधी बोललोय ते एकदा तुम्ही परत समजून घ्या. गुणवत्ता कशी ठरवायची आणि गुणवत्ता ठरवण्यासाठी समान संधी आहे का? 85 आणि 65 हे मार्क्स ज्यांना मिळालेले आहेत त्यांनी समान पर्यावरणामध्ये अभ्यास केलेला आहे का? 85% मिळवणारा बंगल्यात अभ्यास करतोय, ट्युशन्स गाईडसह अभ्यास करतोय, पालकांच्या मार्गदर्शनासह अभ्यास करतोय, आणि 65% मिळवणारा 10x10च्या झोपडपट्टीतल्या 10x10च्या घरात राहून पुस्तकं नाहीयेत, वह्या नाहीयेत, आई बापाला तो कोणत्या इयत्तेत शिकतोय ते माहित नाहीये, अशा ट्युशन गाईडचा प्रश्न नाहीये. अशा पर्यावरणात जर तो शिकत असेल तर 85 आणि 65% मिळवताना समान संधी मिळालेली नाहीये, आणि समान संधी मिळालेली जर नसेल तर मग त्या शैक्षणिक गुणवत्तेचा हे करता येत नाही. परिस्थिती अशी राहिलेली नाही. आता असा एक मुद्दा आहे, कोणत्या बाबतीत राहिलेली नाही हे म्हणजे SC ST OBC कॅटेगरीमध्ये सुद्धा आता अनेक जण जास्त मार्क्स मिळवत आहेत. हा एक परिस्थिती आहे. हा समान संधी नाही मित्रा, म्हणजे समान संधीच्या बाबतीत परिस्थिती खूप बदलली असं नाही. आरक्षणाचा फायदा घेऊन ज्यांना फायदा मिळाला आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती बदलली त्यांना काही बंधनं घालायचा विचार तुम्ही जरूर करा. काल सुप्रीम कोर्टामध्ये अशा पद्धतीचं सूतवाच झालेलं आहे की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, OBC आरक्षणामध्ये सुद्धा आणखी आरक्षणाचे प्रवर्ग बनवावेत असं एक सूतवाच सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. त्याचा विचार तुम्ही जरूर करा. म्हणजे काय की आरक्षणाचा फायदा घेऊन जे आर्थिकदृष्ट्या सुधारलेले आहेत, आर्थिकदृष्ट्या सुधारले की सगळे प्रश्न संपत नाहीत, पण मी त्या सगळ्या सामाजिक प्रतिष्ठेच्या प्रश्नात आता जात नाही. पण आर्थिक परिस्थिती सुधारलेली असेल तर तुम्ही म्हणतायत तसंच सुप्रीम कोर्ट काल म्हटलेलं आहे तसं त्यांना त्या आरक्षणाच्या रांगेत मागच्या उभं करायचं असेल तर जरूर करा. म्हणजे करा नाही, कराच, पण त्या प्रवर्गाच्या जागा त्या प्रवर्गातील उमेदवारांनाच मिळतील अशी भूमिका घेतली पाहिजे. अजित, माझा पुढचं वाक्य ऐका की त्या प्रवर्गातल्या जागा अंतिमतः त्या प्रवर्गातल्या उमेदवारांनाच मिळतील असा ठाम नियम करून त्या प्रवर्गामध्ये मागणी करण्यासाठी आलेले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या मध्ये रँकिंगनुसार प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे. ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेऊन परिस्थिती सुधारली आहे त्यांना पुन्हा आरक्षणाचा लाभ देऊ नका असं मी म्हणत नाही. मी काय म्हणतोय ते नीट ऐका की विशिष्ट प्रवर्गामध्ये त्या प्रवर्गातल्या उमेदवारांचे जे अर्ज आले असतील त्या अर्जामध्ये प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी एक लिस्ट बनवा, आणि तो प्राधान्यक्रम ठरवत असताना त्या कॅटेगरीमध्ये पूर्वी आरक्षणाचा फायदा घेऊन ज्यांची परिस्थिती थोडी सुधारलेली आहे ते त्या प्राधान्यक्रमात थोडे खाली जातील. पण उच्च शिक्षणामध्ये असं होणार नाही. उच्च शिक्षणामध्ये मुळात कॅन्डिडेट कमी असल्यामुळे तुम्हाला ते प्राधान्यक्रमात फार खाली जाणार नाहीत. म्हणजेच ज्या त्या प्रवर्गाच्या जागा ज्या त्या प्रवर्गातल्या
उमेदवारांनाच मिळतील असा नियम करून मग त्याच्यामध्ये कॅटेगरायझेशन करायला हरकत नाही. पण मी जो मुद्दा मांडला की एक मुलगा बंगल्यात राहून शिकतोय आणि एक मुलगा हा अजित ठीक आहे, ठीक आहे, कळलं मला. तर या बाबतीत समान संधी नाही असं जे मी म्हणालो, त्या बाबतीत एका मित्रानं सांगितलं की नाही परिस्थिती बदलली आहे. तर परिस्थिती फार बदललेली नाहीये माझ्या मित्रा. आणि मी तुला अतिशय नम्रपणे सांगेल की एक एक होमवर्क करा, एक एक्झरसाइज करा. कुठल्याही महानगरपालिकेत जा. त्या महानगरपालिकेमध्ये जितके कर्मचारी काम करतात, त्या कर्मचाऱ्यांचं जात वास्तव एकदा कागदावरती मांडा आणि मग त्या जात वास्तवाच्या आधारे क्लास 1 मध्ये जे कर्मचारी आहेत त्यांचं जात वास्तव काय आहे, क्लास 2 मध्ये जे कर्मचारी आहेत त्यांचं जात वास्तव काय आहे, क्लास 3 मधल्या कर्मचाऱ्यांचं जात वास्तव काय आहे आणि क्लास 4 चे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचं जात वास्तव काय आहे, हे कागदावर एकदा मांडा. हा एवढा एक्झरसाइज एकदा करा आणि मग आपल्या लक्षात येईल की 70 वर्षातल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीमुळं फार फरक अजून पडलेला नाही. क्लास 4 मध्ये अजूनही एकाच विशिष्ट समुदायाचं, समाजाचं अजून तिथे बहुसंख्या आहे. बहुसंख्या नाही, 100% आहे. त्यामुळं काही जण सुधारले आहेत. त्यांच्या बाबतीत मी मगाशी म्हणालो तसं त्यांना रांगेत शेवटी उभं करा. पण फार परिस्थिती बदलली असं नाहीये. मी इथं आता शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो. आरक्षणाचा मुद्दा आलाय आणि माझा शेवटचा मुद्दा मांडतो. मित्रो, जातीनिहाय आरक्षण हे गरज आहे, अजूनही काही काळ गरज आहे. पण संविधानात फक्त जातीनिहाय आरक्षण आहे का हो? आज काय झालेले लक्षात घ्या. खाजगीकरणामुळे सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. सरकारचा खर्च कमी होत चालल्यामुळे कल्याणकारी कार्यक्रमावरचा तिथल्याही संधी कमी होत चाललेल्या आहे. आणि तरीही आपण आरक्षणाच्या अंतर्गत जो काही तुकडा आहे त्याच्या ओढाताणीमध्ये आपण सगळेजण गुंतलेलो आहोत. तुम्ही जरूर करा, आरक्षणाच्या मागण्या करा, त्या लढा. मी त्याच्या मेरिटमध्ये आता जात नाही. पण परिस्थिती काय? परिस्थिती अशी आहे की खाणारे 10 आहेत आणि भाकरी एकच आहे. आणि आपण सगळेजण असं धरून चाललोय की खाणारे 10 आहेत आणि भाकरी एकच राहणार आहे आणि म्हणून असलेल्या त्या एक भाकरीचा कोरभर तुकडा मला मिळावा म्हणून आपली ओढाताण चालू आहे. त्या असलेल्या एक भाकरीची कशी जरी वाटणी केली तरी उपाशी राहणंच नशिबात येणार आहे. आपण आपल्या मनात हा प्रश्न का येत नाही की खाणारे जर 10 असतील तर भाकरी 10 का थापल्या जात नाहीत? फार महत्वाचा प्रश्न आहे हा मित्रांनो. खाणारे 10 आणि भाकरी एक असंच राहणार असं गृहीत धरून जर का तुम्ही त्या भाकरीसाठी ओढाताण करत असाल कोरभर तुकड्यासाठी, तर तुमची आपापसात भांडणं लागणार. पण खाणारे 10 आहेत तर भाकरी 10 का थापल्या जात नाहीत हा मुद्दा जर कराल तर तुम्हा सर्वांची एकजुटीची लढाई उभी राहील. ज्यांच्यावर भाकरी थापण्याची जबाबदारी आपण मतदान करून दिलेली आहे त्यांच्या विरोधात. आणि म्हणून संविधानातल्या फक्त आरक्षणाच्या मुद्द्याकडे लक्ष देऊ नका. संविधानातलं जे 41व कलम आहे, जे सरकारला असा आदेश देते की जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे. म्हणजे 41व्या कलमाचं जे सूत्र आहे ते सर्वांना शिक्षण आणि सर्वांना रोजगार असं आहे. म्हणून आपण म्हणजे मराठ्याच्याही मुलाला मिळालंच पाहिजे शिक्षण आणि नोकरी मिळाली, रोजगार मिळाला पाहिजे. ब्राह्मणाचा सुद्धा जो गरीब एखादा मुलगा असेल तर त्यालाही मिळालंच पाहिजे. संविधान असं म्हणत नाही की ब्राह्मणाच्या गरीब मुलाला काही नोकरीची गरज नाहीये. पण प्राधान्यक्रम संविधानानं ठरवलाय आरक्षणाचा. पण आपण तर 41व्या कलमासाठी भांडू शकतो. ते 41व कलम सर्वांना शिक्षण आणि सर्वांना रोजगार ही भूमिका घेते. त्यासाठी भांडूया. असलेल्या एका भाकरीसाठी ओढाताण करण्याच्या ऐवजी 10 जण जेवायला बसलेत तर 10 भाकरी थापल्या पाहिजेत. ज्यांना निवडून दिले त्यांची ती जबाबदारी आहे 10 भाकरी थापायची. त्यांनी सगळ्यांचं पोट भरेल अशी व्यवस्था केली पाहिजे. अशी भूमिका घेऊन कामाला लागूया. खूप वेळ झालाय. मी आता थांबतो. छात्र भारतीच्या कार्यकारिणीचे आणि मेढे सरांचे खूप खूप आभार. जिंदाबाद. खूप खूप धन्यवाद सर. आपण या संवाद सत्राच्या माध्यमातून आपले सर्वच माजी अध्यक्ष व सर्व आपले माजी कार्यकर्ते यांच्या मार्फत आपण संवाद सत्र
आयोजित करत आहोत. अजून देखील पुढे भरपूर संवाद सत्र होणार आहेत आणि प्रत्येक अध्यक्षाच्या मार्फत आपल्याला बऱ्याचशा नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, जाणून घ्यायला मिळतात आणि हे सर्व नवीन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत आहे. काल परवा दिवशीच कोकाटे सर मांडणी करताना सांगितलं हे एक प्रकारे छात्र भारतीचं शिबिरच चालू आहे. जे आपल्याला खरं शिबिर घ्यायचं या सर्व कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शक्य झालं नाही, परंतु सर्व माजी अध्यक्षांच्या मांडणीतून खूप चांगल्या प्रकारे एक बौद्धिक आपल्याला मिळत आहे, आपल्याला भेटत आहे. यातून अधिक आपले जे काही मुद्दे आहेत, ज्या आपल्या संकल्पना आहेत, जे आपले वैचारिक दृष्टिकोन आहे, ते आपले विकसित होत चाललेले आहेत आणि याचा नक्कीच नवीन कार्यकर्त्यांना, सर्व जुन्या कार्यकर्त्यांना, तेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नक्कीच खूप खूप फायदा होईल आणि यातून आपली चळवळ अधिक ताकदीने पूर्ण महाराष्ट्रावर पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. वेळ पण भरपूर झालेला आहे. सरांनी खूप अंगाने आपली बाजू मांडणी केलेली आहे. विविध विषयांना हात घातलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्या नवीन कार्यकर्त्यांपर्यंत, जुन्या कार्यकर्त्यांपर्यंत व सर्वच राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्व विषय पोहोचवलेले आहेत. तर या ठिकाणी दीपक दवरे यांनी आभार व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. दीपकजी. दीपक. ओके. काही तांत्रिक अडचणीमुळे बहुतेक दीपक देवरेंना आपल्यासोबत या ठिकाणी जोडता येणं शक्य होत नाही. रशीद, तू नेटवर्क आहे रशीद? हा येतोय माझा आवाज? ठीक आहे. हो 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 येतोय. हॅलो. हा येतोय आवाज. माझ्या काही नेटवर्कचा माझ्याकडे प्रॉब्लेम झाला. म्हणजे थोडंफार ऐकलं मी, बाकी आता लाईव्ह आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे ते नंतर ऐकतोच. आदरणीय वारे सरांनी अगदी चांगले मुद्दे बऱ्यापैकी समजावून सांगितले असतील अशी मला अपेक्षा आहे. कारण आपण कायम त्यांना आपला वैचारिक खुराक म्हणून त्यांच्याकडे पाहत असतो. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल. त्याचबरोबर छात्रवृत्तीचे माजी अध्यक्ष अर्जुन जाधव सर, राजेश शिशी सर, अजय शिंदे सर, अरुण लावण सर, बरेच माजी कार्यकर्ते, पदाधिकारी आजच्या या सेशनला हजर आहेत. सर्वांचे, सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो आणि आताचं सेशन हे संपलं असं अध्यक्षांच्या परवाने जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. छान झालं सत्र.